सर्वांना नमस्कार. शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या वतीनं शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा 2025 या विषयावर आपण या ऑनलाईन शिक्षण कट्ट्यामध्ये भेटत आहोत. राज्यभरातील विविध शिक्षक असतील, शिक्षणप्रेमी असतील, तज्ज्ञ असतील, हे सर्वजण या कट्ट्याला जॉईन होत आहेत आणि जो महत्वपूर्ण अभ्यासक्रमाचा मसुदा आपल्या समोर आलेला आहे. या मसुद्यावर आपण चर्चा करणार आहोत. विविध विषयातील तज्ज्ञ यामध्ये जॉईन होत आहेत. हे तज्ज्ञ आपल्या वतीनं त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करून त्याविषयी प्रतिक्रिया देण्याचं काम देखील इथे होणार आहे. दोन पद्धतीनं आपण इथे कामं करणार आहोत. एक म्हणजे आजच्या या कट्ट्यामध्ये चर्चा होणारच आहे, त्याच्या जोडीला आपण दुसरं एक काम करतोय, म्हणजे या चर्चेतून जे काही संपन्न होणार आहे, ह्या सर्व प्रतिक्रिया, सर्व अभिप्राय ते आपण पुढे म्हणजे योग्य त्या ठिकाणी एससीईआरटी कडे देखील आपण सबमिट करणार आहोत. तर आपण कट्ट्याला सुरुवात करतोय. अ, या कट्ट्यामध्ये आदरणीय डॉक्टर वसंत काळपांडे सर इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय रॉय मॅडम आहेत. यासह अनेक तज्ज्ञ व्यक्ती इथे जॉईन झालेल्या आहेत. या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी डॉक्टर माधव सूर्यवंशी यांना विनंती करतो की त्यांनी या कट्ट्यामध्ये स्वागताची भूमिका स्वीकारायची आहे, स्वागत करायचं आहे. धन्यवाद तुषार सर. गेली 17 वर्ष राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्तापूर्ण काम करण्याचं जी भूमिका आहे ती निभावत आहे आणि राज्य शासनाच्या वतीने शैक्षणिक धोरण राबवलं जात असताना एक सामाजिक भान आणि सामाजिक भूमिका, शैक्षणिक भूमिका राज्यभरातून तयार व्हावी या अर्थाने वेगवेगळ्या विषयावर आपण वेगवेगळे शिक्षण कट्टे आयोजित करतो आणि त्याला अनुसरूनच शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा 2025 या विषयांतर्गत या शैक्षणिक वर्षातला पहिला शिक्षण कट्टा ऑनलाईन आपण या ठिकाणी आज घेत आहोत. या ऑनलाईन कट्ट्यामध्ये राज्य शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भाने जी अंमलबजावणी सुरू केलेली आहे त्यामध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा आला आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा आल्यानंतर त्याचा पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा. तो सुद्धा आता प्रसिद्ध झालेला आहे आणि जनतेच्या अभिप्रायासाठी तो खुला करण्यात आलेला आहे. आता जनतेचे अभिप्राय घेत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे माझ्यासारखे शिक्षक आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, शैक्षणिक विषयातले पत्रकार आहेत, या सगळ्यांची जी भूमिका आहे त्याचे सुद्धा अभिप्राय राज्य शासनाकडे पाठवावेत आणि त्या दृष्टीने काम करावं म्हणून हा शिक्षण कट्टा आपण या ठिकाणी घेत आहोत. या शिक्षण कट्ट्याला जे विषय तज्ज्ञ उपस्थित आहेत त्यामध्ये संपदा जोशी मॅडम मुंबई, स्वाती ताडफळे पुणे, शशिकला पाटील रायगड, अचला मचाडो पालघर, मच्छिंद्र बोराडे मुंबई, अजित तिजोरे मुंबई, पद्माकर हिरेनाईक, निलेश पाटील जळगाव, एन.डी. पाटील जळगाव, राहुल प्रभू मुंबई, भाऊसाहेब उमाटे पुणे, लातूर, असे विषयाचे जे तज्ज्ञ आहेत ते विषयाचे तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या शिक्षण कट्ट्यासाठी शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने या सर्व विषय तज्ज्ञांचे मी मनापासून या ऑनलाईन शिक्षण कट्ट्यामध्ये स्वागत करत आहे. सोबतच आमचे मार्गदर्शन करणारे डॉक्टर वसंत काळपांडे सर, बसंती रॉय मॅडम, धन्वंती हर्डीकर मॅडम, भाऊ गावंडे सर, शिवाजी तांबे सर, ही जी सल्लागार मंडळी आहे ही सल्लागार मंडळी आणि यशवंतराव चव्हाण सेंटरचे आमचे शिक्षण विकास मंचाबरोबर आम्ही सगळेजण जे काम करतो त्यामध्ये दत्ता बाळसराफ सर असतील, योगेश कुदळे सर असतील, या सगळ्यांचं मी या ऑनलाईन शिक्षण कट्ट्यामध्ये मनापासून स्वागत करतो आहे. आणि विशेष म्हणजे जे ऑनलाईन
पद्धतीमध्ये फेसबुक लाईव्हवर जे जॉईन झालेले जे शिक्षक आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहेत आणि पत्रकार मित्र आहेत, या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत आहे. आणि स्वागत करत असताना एक विनंती अशी करत आहे की जी मंडळी ऑनलाईन दृष्टीने फेसबुकवर जॉईन झालेली आहेत त्यांनी फेसबुक कमेंट बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये, या विषयाच्या संदर्भामध्ये काही प्रश्न, काही शंका असतील तर त्या जरूर विचाराव्यात. आमचे जे तज्ज्ञ आहेत हे तज्ज्ञ आपल्या प्रश्नाचं, आपल्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न कार्यक्रमाच्या समारोपापूर्वी करतील अशी मी या ठिकाणी असे सांगू इच्छितो. आणि पुढच्या कार्यक्रमाला मी या ठिकाणी तुषार सरांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी आदरणीय डॉक्टर वसंत काळपांडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या कट्ट्याचं प्रास्ताविक करावं. सर्वांना नमस्कार आणि शिक्षण विकास मंचमार्फत आपल्या सर्वांचं स्वागत. एससीईआरटीने नवीन अभ्यासक्रमाचा मसुदा प्रकाशित करून 1 महिन्याची मुदत सूचना द्यायला ठेवली होती आणि 27 ऑगस्ट ही मुदत संपते आहे. त्याच्या आधी आपल्याला सूचना पाठवायच्या आहेत आणि त्या दृष्टीने तज्ज्ञ आणि या विषयामध्ये ज्यांना रस आहे असे सर्व शिक्षणप्रेमी यांच्याबरोबर चर्चा करून या सूचना पाठवाव्या या दृष्टीने हा आजचा कट्टा आयोजित केलेला आहे. सगळ्या राज्यभरातले लोक इथे सहभागी व्हावे या दृष्टीने तो कुठल्या एका ठिकाणी प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन घेतलेला आहे वेबिनारच्या स्वरूपामध्ये. आणि ह्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच प्रचंड उत्साह दिसला आणि त्याच्यासाठी जो ग्रुप तयार केला त्याच्यामध्ये 600 पेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे. यावरूनच उत्साहाची कल्पना येईल. सुरुवातीपासूनच लोकांच्या सूचना अगदी या कट्ट्याचं विषयाचं नामकरण काय असावं याच्यापासूनच सुरुवात झाली आणि माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या की इथे काही कल्पना आपल्या स्पष्ट व्हायला पाहिजे. एक म्हणजे अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम, नंतर मसुदा आणि आराखडा याच्याबद्दलच सुरुवातीला बरीच चर्चा 2-3 दिवस त्या ग्रुपवर झाली. अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम किंवा करिक्युलम आणि सिलेबस या दोन्ही संकल्पना ज्या आहेत आपण वेगवेगळ्या म्हणून जरी वापरत असलो तरी प्रत्यक्षामध्ये व्यवहारामध्ये एकाच पद्धतीने ते वापरतो. सीबीएसई ची जर वेबसाईट पाहिली तर त्याच्यामध्ये विषयवार, इयत्तावार दरवर्षी त्या वर्षीचं सिलेबस जे आहे त्याला त्यांनी करिक्युलम हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे आपण काही करिक्युलम आणि सिलेबस किंवा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम, मराठीचा पाठ्यक्रम हा शब्द जवळपास वापरत नाही म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे हा शब्दछल न करता आपण सरळ याला अभ्यासक्रम असंच म्हणणार आहोत. खूप लोकांना असं वाटतं की पूर्वी जो अभ्यासक्रमाचा आराखडा झाला तयार झाला तो अभ्यासक्रम आणि आता युगातला तो पाठ्यक्रम. तो अभ्यासक्रम नव्हता तर तो अभ्यासक्रमाचा आराखडा होता. आता येणार आहे तो अभ्यासक्रम आणि त्याचा मसुदा तयार केलेला आहे. मसुदा आणि आराखडा हे दोन शब्द त्याच्यामध्ये अर्थामध्ये थोडंफार साम्य असलं तरी दोन्ही वेगवेगळ्या कल्पना आहेत. आराखडा म्हणजे रूपरेषा, आउटलाईन. लिहिलेल्या मजकुराच्या संदर्भामध्ये जर पाहायचं असेल तर संपूर्ण डॉक्युमेंटमध्ये कोणत्या महत्वाचे मुद्दे आहेत, कोणत्या महत्वाच्या गोष्टी असतील तर याचं टिपण म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे मनामध्ये एक 1-1.5 पानाचं टिपण येतं. पण ही जी टिपणं होती ती सगळी अगदी 400, 450, 600 पानांपर्यंतची टिपणं होती आणि ते आराखडे होते. त्या आराखड्यांचा सुद्धा मसुदा आधी प्रकाशित केला, त्याच्यावर सूचना घेतल्या आणि मग आराखडा अंतिम स्वरूपामध्ये प्रसिद्ध केला. मसुदा जो आहे तो एक नमुन्याचा लेख किंवा पहिलं लिखाण ज्याला
सक्षम अधिकारी किंवा समिती किंवा शासनाची मान्यता मिळण्यापूर्वीच जे डॉक्युमेंट आहे त्याला मसुदा आपण म्हणतो. तेव्हा अगदी आपल्या स्वतःच जे लिखाण असेल, कोणी लेख लिहित असतील, कादंबरी लिहित असतील, कथा लिहित असतील, आधी त्याचा मसुदा तयार करतात. मग त्याच्यावर बरेच संस्करण होऊन अंतिम स्वरूप ज्या वेळेला म्हणजे त्यावेळेला आपण त्याला कादंबरी म्हणतो, कथा म्हणतो, लेख म्हणतो. त्याच्या आधी तो मसुदाच असतो. त्याच्यामुळे हे शब्द त्याचा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे. आजचे जे तज्ञ आहेत सर्व खूप व्यवस्थित तयारी करून आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्या सूचना ऐकायला मिळतीलच. पण त्याच्या महत्वाचा भाग म्हणजे इथे त्यांच्याकडनं जो वेळ दिलेला आहे तो इतका कमी आहे की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी देणं शक्य नव्हतं. आणि त्याच्यामुळे हे काही महत्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये त्या मसुद्यामध्ये चांगल्या गोष्टी काय आहेत, कारण सूचना केल्यावर बदल करताना काही महत्वाच्या गोष्टी वगळल्या जातात. तसं होऊ नये म्हणून या गोष्टी टिकवून ठेवायला पाहिजे आणि काही गोष्टींमध्ये सुधारणा करायला पाहिजे, अशा स्वरूपाच्या त्या असतील. आणि आपण सविस्तर लेखी निवेदन पाठवणारच आहोत. या अभ्यासक्रमाचं महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे सूचना देताना एक सर्वांनी लक्षात ठेवावं असं मला वाटतं की लवचिकता हे या अभ्यासक्रमाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात ठेवून काही विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे पडतात, तर काही इतके प्रज्ञावीन असतात की त्यांना शिक्षकांनी शिकवायची सुद्धा गरज पडत नाही. आणि अशा वेळेला आणि काही गोष्टींमध्ये सुधारणा करायला पाहिजे, अशा स्वरूपाच्या त्या असतील. आणि आपण सविस्तर लेखी निवेदन पाठवणारच आहे. या अभ्यासक्रमाचं महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे आपण वेगवेगळ्या गरजा असल्यामुळे शिक्षकांना त्या वेळेला आपल्या पद्धती डिव्हाइस कराव्या लागतील आणि त्या पद्धती मूल्यमापन वगैरे या बाबतीमध्ये. आणि अशा वेळेला कोणत्याही प्रकारचं फॉर्मॅट्स वगैरे राज्य शासनाने SCRT देऊ नये, नाहीतर शिक्षक पूर्ण वेळ त्याच्याच मध्ये गुंतून राहतात आणि स्वतः ची उपक्रमशीलता, कल्पकता, सर्जनशीलता त्याच्यावर घाला करणाऱ्या हे प्रकार असतात. त्याच्यामुळे आतापर्यंत ज्या प्रकारचे तक्ते प्रोफॉर्मे हे देत होते ते टाळायला पाहिजे. या मूल्यांकनामध्ये आता पुढच्या मूल्यांकन हा खूप कळीचा मुद्दा या अभ्यासक्रमामध्ये असणार आहे. आणि या मूल्यांकनामध्ये फॉर्मेटिव्ह असेसमेंट त्याला खूप महत्व दिलं आहे. हे फॉर्मेटिव्ह असेसमेंट चांगल्या पद्धतीने कसं होईल आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकपणाने ते होतं की नाही हे कसं पाहता येईल, त्याच्याबद्दलच्या सूचना सुद्धा त्याचा स्वागत आहे. असेसमेंट मध्ये फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि समेटिव्ह असेसमेंट हे ह्याच्याबद्दल देत असतानाच एक महत्वाचा प्रकार जो आहे तो म्हणजे असेसमेंट ऍज लर्निंग. ह्याला मेटाकॉग्निशन असं म्हणतो. विद्यार्थी स्वतः शिकताना मी कशा पद्धतीने शिकतो, कुठल्या बाबतीमध्ये मी चांगला आहे, कुठल्या बाबतीत कमी पडतो, कशा पद्धतीने मी पुढे गेले मला जाता येईल, तर या दृष्टीने विचार. तर इथे या अभ्यासक्रमामध्ये काय असावं याच्याबद्दल सुद्धा सूचना आल्या तर त्याचं स्वागत आहे. कोणत्याही प्रकारे ठराविक प्रकारचे जे पाठांतर करता येईल, रेडीमेड त्याच्यावर साहित्य तयार होणं, या दृष्टीने प्रोत्साहन कोणाला मिळू नये आणि शाळांमध्ये सुद्धा त्या गोष्टी वापरल्या जाऊ नयेत, या दृष्टीने सुद्धा सूचना मला वाटतं द्याव्या असं मला वाटतं. एक आणखी महत्वाचा भाग म्हणजे काही काही जे विषय आहेत म्हणजे कला आहे, क्रीडा आहे, नंतर कार्यानुभव हा नव्याने विषय आता 6वी ते 8वी पर्यंत आलेला आहे. तर त्याच्यावर सुद्धा एक धोका असा असू शकतो की त्याच्यावर गाईड्स तयार होऊ शकतील. तर ह्या पूर्णपणे डिस्करेज
करायला पाहिजेत. आणि आणखी एक शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे भाषा विषयक धोरण. महाराष्ट्रामध्ये इतर सर्व राज्यांपेक्षा आणखीच सेन्सिटिव्ह आहे. भारतभरातच आहे पण महाराष्ट्रात जास्तच सेन्सिटिव्ह आहे. आणि आपण पहिलीपासून 3 भाषा आल्या त्यावेळेला आपण हे पाहिलेलेच आहे. इथे नवीन अभ्यासक्रमामध्ये पहिली भाषा आणि दुसरी भाषा हे 2 वेगवेगळे स्तर जरी असले तरी यांच्यामधला फरक कमीत कमी करावा आणि 9वी-10वी मध्ये तर ते एकाच पातळीवर यावेत या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजेत. तर ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे याचा एक विचार इथे व्हायला पाहिजे. गणित आणि विज्ञान हे विषय 6वी पासून इंग्रजी आणि माध्यम शिक्षणाचं या दोन्हींमधून शिकवावे. ही द्वैभाषिक पद्धती आपण त्याला सेमी इंग्रजी म्हणतो. तर या सेमी इंग्रजीकडे आपल्याकडे खूप प्रचंड प्रमाणात त्याला प्रतिसाद आहे पण पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे सरकारचं SCERTचं. तर या बाबतीमध्ये सुद्धा काही सूचना द्याव्या अशी माझी विनंती आहे. या सूचना आम्हाला खूपच उपयोगी ठरतील आणि आमच्यापेक्षा सुद्धा मुख्य म्हणजे ज्या वेळेला SCERT कडे जातील आणि त्याचा विचार होईल तर हा अभ्यासक्रम मुलांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे आणि विद्यार्थ्यांकरता जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा अभ्यासक्रम तयार व्हावा आणि त्याची अंमलबजावणी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करता यावी या दृष्टीने आपल्या सूचना खूप उपयोगी पडणार आहेत. धन्यवाद. मी थांबतो इथे. खूप खूप आभार सर. यानंतर आपण तज्ज्ञांकडे वळतोय. हे शिक्षण अभ्यासक आहेत की ज्यांनी आपणास उपलब्ध झालेला जो काही मसुदा आहे त्या मसुदाचा अभ्यास केला आपल्या विषयानुसार आणि त्याच्यावर अभिप्राय देण्याचं काम ते करणार आहेत. अगदी सरांनी म्हटल्याप्रमाणे कमी वेळेत आपण त्यांचं सादरीकरण घेतोय. आपण सुरुवात करतोय सर्वप्रथम मराठीपासून. तिथे आदरणीय संपदा जोशी मॅडम आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाचं सादरीकरण अभिप्राया संदर्भात करावं. सर्व मान्यवरांना नमस्कार. सर्वप्रथम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे मी मनपूर्वक स्वागत करते. देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणणारे हे शैक्षणिक धोरण आहे. सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे, मातृभाषेला महत्त्व देणे आणि भारताला 2030 पर्यंत ज्ञानाची जागतिक महासत्ता बनवणे या हेतूने हे तयार करण्यात आले आहे. मातृभाषेला महत्त्व देणे हा या धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. संकल्पनांवर आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे आणि शिक्षकांचे सक्षमतेने प्रशिक्षण करणे हा हेतूही इथे दिसतोय. याच धोरणानुसार महाराष्ट्र शासनाने राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केला आणि त्याच आधारे राज्य अभ्यासक्रम शालेय शिक्षण मसुदाही तयार करण्यात आला आहे. आपणा सगळ्यांच्या अवलोकनार्थ गेला महिनाभर तो ऑनलाईन उपलब्ध आहे. माझ्याही वाचनामध्ये तो आला आणि मराठी प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा या संबंधीचा मसुदा वाचल्यानंतर मला काही सूचना कराव्याशा वाटल्या त्या मी इथे व्यक्त करत आहे. येथे भाषेचे अध्ययन आणि अध्यापन कसं होईल, अभ्यासक्रम ध्येय ते मूल्यमापन हा सातत्यपूर्ण प्रवास कसा होईल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन या मसुद्यामध्ये दिलेलं मला आढळलं. हा अभ्यासक्रम ध्येय, त्यानंतर त्यावर आधारित क्षमतेवर आधारित अध्ययन निष्पत्ती यानुसार तयार केला आहे. याचा अध्ययन अध्यापनामध्ये खूप छान उपयोग होणार आहे. मराठी विषयाचे घटकनिहाय अध्ययन अध्यापन कृतीप्रवण व परस्पर संवादी होण्यासाठी उपअध्ययन निष्पत्ती व वर्गात त्यानुसार कसे अध्ययन अनुभव द्यायचे, कोणती साधनं वापरायची, कोणती माहिती त्यांना विचारायची याबद्दल उत्तम माहिती या मसुद्यामध्ये मला आढळली. अध्ययन निष्पत्ती साध्य झाली की नाही हे तपासण्यासाठी
मूल्यमापन निरीक्षण कसे करायचे, म्हणजेच फॉर्मेटिव्ह, मगाशी सरांच्या बोलण्यात आलं त्याप्रमाणे त्याबद्दल छान मार्गदर्शन आहे. पूर्वी आपण शिक्षक हस्तपुस्तिका वापरायचो आणि त्यानुसार आपण अध्यापनामध्ये बदल घडवून आणायचो. इथे आपल्याला मसुद्यामध्ये विस्तृत मार्गदर्शन आहे की प्रत्येक घटक कशा तऱ्हेने आपण त्याचं मूल्यमापन करू शकतो किंवा अध्ययन आणि अध्यापन करून घेऊ शकतो. भाषा शिकण्यासाठी आवश्यक असलेले व्याकरण, उपयोजित गद्य पद्य, भाषा समृद्धीसाठी संदर्भ साहित्य वापरणे, विश्वकोश पाहणे, बोली भाषा अभ्यासणे, ललित साहित्य वाचणे, मराठी प्राचीन कालखंडातील साहित्य वाचणे, ते तंत्रज्ञानाचा भाषेमध्ये समर्पक वापर करणे, इकडपर्यंत सांगोपांग मार्गदर्शन या मसुद्यामध्ये मला दिसून आले. विद्यार्थ्यांकडनं तर खूप अपेक्षा आहेत. त्यांना भाषा शिकायचंय, त्यांना कृतीप्रवण व्हायचंय, त्यांना स्वयं अध्ययन करायला लावायचंय आणि त्यांना योग्य संवाद कौशल्य आत्मसात करायचंय आणि अखेरीस भाषेचं आस्वादक बनवायचंय. आपलं अध्ययन अध्यापन या मसुद्यातल्या मार्गदर्शनानुसार झालं तर विद्यार्थी उत्तम तऱ्हेने कार्यप्रवण होऊन अभ्यासक होऊ शकेल असे मला वाटते. या मसुद्यानुसार ज्ञान, आकलन, उपयोजन तर उत्तम तऱ्हेने तपासलं जाणारच आहे, परंतु मूलभूत कौशल्यांसोबत मूल्यमापन, परीक्षण, निरीक्षण, विश्लेषण इत्यादी उच्च बोधात्मक क्षमतांचं विकसन विद्यार्थ्यांचं होऊ शकणार आहे. माझ्या काही नकारात्मक म्हणणार नाही, पण या सूचना आहेत की ज्या सूचनांचा मसुदा समितीकडून जर विचार झाला तर तो बदल पाहायला आवडेल. द्वितीय भाषा अभ्यासक्रमाची व्याप्ती मला स्वतःला खूप मोठी वाटते. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी व्याप्ती थोडी कमी व्हावी का? कदाचित हे माझं मत पटेल न पटेल, पण मी मांडते. त्यांना श्रवण, भाषण, संभाषण, लेखन, वाचन या कौशल्यांच्या विकासासाठी पद्यपाठ, गद्यपाठ देण्यात यावेत आणि त्याचं खास लेखन केलं जावं. कुठल्या तरी पुस्तकातून आपण लेख घेत असतो, त्यातील शब्दांचं आकलन आणि समृद्ध अध्ययन अनुभव यापासून जरा विद्यार्थी थोडेसे दूर जातात असं मला वाटतं. त्यामुळे खास लेखन केलेली कथा, कविता पाठ्यपुस्तकात पुढे देण्यात याव्यात मसुद्याच्या उपयोगातून. दुसरं आहे की अभ्यासक्रम आदर्श आहे, उत्तम आहे. अभ्यासक्रम आवाका खूप मोठा आहे आणि उपलब्ध तासिका यांचा मेळ कसा जुळून येईल ही शंका थोडीशी मनामध्ये आहे. कदाचित सुयोग्य पाठ्यपुस्तक त्यासाठी तयार होईल आणि मग माझीही ही शंका दूर होईल असं मला वाटतंय. लेखी कौशल्य अर्थात विद्यार्थ्यांचं तपासलं जाणार आहे, पण कोणत्या पद्धतीने? थोडं मार्गदर्शन. पहा, 3री ते 8वी पर्यंत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आहे की HPC नुसार मूल्यमापन होणार आहे याबाबत थोडीशी स्पष्टता पाठ्यपुस्तक सुरू होता होता किंवा पाठ्यपुस्तक प्रसिद्ध होता होता जर शाळांना मिळाली तर अध्ययन अध्यापनाची दिशा स्पष्ट होते. कारण मूल्यमापन आणि अध्ययन अध्यापन या दोन्ही गोष्टी बरोबरीने चालत असतात. त्यामुळे दुसरं आहे महाराष्ट्रातील भाषा विषय शिकवणाऱ्या टीचर रूम मधल्या प्रत्येक विषय शिक्षकाला या मसुद्यातील अध्यापन अपेक्षेनुसार दर्जेदार प्रशिक्षण देण्यात यावे. आवश्यक तेव्हा एक शासनामार्फत भाषा तज्ज्ञ समूह तयार व्हावा आणि ऑनलाईन मार्गदर्शन, अभिजात मराठी काय आहे, कोणती पुस्तकं वापरू शकतो हे उदाहरणार्थ मी सांगते. आणि त्याचा जर एखाद्या संस्थेला, शाळेला, शिक्षकांना जर मार्गदर्शन हवे असेल तर हे केव्हाही मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकेल अशी व्यवस्था शासन पातळीवरून व्हावी असं मला वाटतंय. दुसरं आहे अवांतर वाचनाची अपेक्षा मसुद्यामध्ये ठिकठिकाणी केली आहे 3री पासून 10वी पर्यंत. मग आपण अपठित जे पूर्वी होतं, जे कृती पुस्तिकांमध्ये होतं ते बंद केलं. तर अपठित आता पुन्हा सुरू व्हावं की जेणेकरून मुलांचं त्यानुसार मूल्यमापन, त्यांनी अवांतर वाचलेलं त्याचं आकलन झालंय का हे शिक्षकांना तपासता येईल. दुसरं आहे व्यावसायिक शिक्षण सुरू होणार आहे. मग निबंधांमध्ये सुतार, लोहार, कुंभार, तंत्रज्ञ, शिंपी, माळी ह्या सगळ्यांचं व्यक्तिचित्रण येऊ द्यात, त्यांचं प्रतिबिंब तिथे उमटू द्यात. विद्यार्थ्यांना निबंधाच्या मार्गाने
या सर्व व्यवसायांची ओळख करून देण्यासाठी त्या तऱ्हेचे विषय पाठ्यपुस्तकांमध्ये येऊ द्यात असं मला वाटतं. मला जे काही वाचनातून आलं त्यात ज्या सूचना द्याव्याशा वाटल्या त्या मी आपणापर्यंत पोहोचवल्या. मंडळी, आपण सगळीच तज्ज्ञ मंडळी आहात. आपण ह्या मसुद्याचं वाचन केलं असेल आणि आपल्याला काही सुचवायचं असेल तर आपण जरूर शालेय मसुदा समितीकडे हे पाठवू शकता. मीही इथे काही थोड्याशा सूचना दिल्यात, पण मला सविस्तर सूचना द्यायचे त्या मी लेखी स्वरूपात पाठवणार आहे. आपणही ते करू शकता. धन्यवाद. शिक्षण विकास मंचचे खास धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ही सूचना सर्वांसाठी आहे की ज्यांना अ, या संदर्भात काही सूचना असतील तर आपल्या फेसबुक कमेंटमध्ये देखील तुम्ही सूचना द्या. या सूचनांच्या बाबतीत आपण त्यांचं थोडक्यात शंका निरसन शेवटी घेणार आहोत. यानंतर मी आमंत्रित करतो आदरणीय स्वाती ताडफळे मॅडम. या देखील मराठी विषयाच्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी आपलं सादरीकरण करावं. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. हा जो शिक्षण अभ्यासक्रम मसुदा तयार झालेला आहे, या मसुद्यामध्ये मला एक सगळ्यात महत्वाचं वाटलं म्हणजे की मराठी विषयाचा भाषा म्हणून अतिशय चांगला विचार केलेला आहे आणि उपयोजित लेखनाच्या घटकांना जे महत्व दिलेलं आहे ते मला जास्त स्वागतार्ह वाटतं. कारण यामुळे उपयोजित घटकांचा उल्लेख हा अगदी चौथीपासून केल्यामुळे भाषिक कौशल्य मुलांमध्ये रुजण्यास अधिक चांगलं आणि परिणामकारक भाषा मुलं शिकतील. या दृष्टीने मला हा अभ्यासक्रम मसुदा हा स्वागतार्ह आहे. अतिशय चांगल्या बाबींचा विचार अभ्यासक्रम मसुद्यामध्ये केलेला आहे. पण हे सगळं करत असताना काही काही ठिकाणी मला अंतर जाणवलं, काही गॅप्स जाणवल्या. त्या गॅप्स बद्दल मी आज आपल्याशी संवाद साधणार आहे. विशेषतः इयत्ता 3री आणि 4थीला विरामचिन्हांची सगळी ओळख आलेली नाहीये. त्याच्यामध्ये अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह हे निसटलेलं आहे. आणि 5वीला दुहेरी अवतरण चिन्ह, म्हणजे इयत्ता 5वी पर्यंत सर्व विरामचिन्हांचा विचार व्हावा आणि नुसतं विरामचिन्हांची ओळख न होता विरामचिन्हांचं उपयोजन ह्याकडे आपण निर्देश करावेत असं मला वाटतं. आपल्या मसुद्यामधनं जर हे आलं तर पुढे पाठ्यपुस्तक आणि शिक्षकांसाठी ती मार्गदर्शक सूचना राहतील. त्यानंतर समानार्थी शब्दांचा आपण 3रीपासनं आपण परिचय करून दिलेला आहे, पण विरुद्धार्थी शब्दांचा नाहीये. तर इयत्ता 3री 5वी मध्ये विरुद्धार्थी शब्दांचा जरी परिचय करून दिला तरीही ते भाषिक अंगाने मुलांच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. त्याचप्रमाणे आता हे जे मी बोलतेय हे पहिल्यांदा मराठी प्रथम भाषेबद्दल बोलतेय आणि मराठी प्रथम भाषेचा जेव्हा विचार केला तेव्हा असं जाणवलं की शब्दांच्या जाती ज्या आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद वगैरे, या जातींचा 5वी पासून त्याला दृढीकरण व्हावं शब्दांच्या जातीचं. आणि 4थी 5वीला काळ, लिंग, वचन या संकल्पना पण अधिक स्पष्ट व्हाव्यात आणि दृढीकरण व्हावं यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत. इयत्ता 5वीला काय केलेलं आहे की नुसते वाक्यांचे प्रकार असं सांगितलेलं आहे. तर वाक्यांच्या प्रकारामध्ये जर स्पष्टीकरण आलं की विधानार्थी, प्रश्नार्थक, उद्गारवाचक असा जर स्पष्ट उल्लेख आला तर ते शिक्षकांच्या दृष्टीने जास्त उपयुक्त होईल. आणखीन एक महत्वाचं मला जाणवलं प्रथम भाषेच्या संदर्भामध्ये की लेखन नियमांचं जे दृढीकरण आहे ते लेखन नियमांचा सगळ्याच परिचय हा इयत्ता 5वी पासून टप्प्याटप्प्याने करून देण्यात यावा. म्हणजे सगळे लेखन नियम हे इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत टप्प्याटप्प्याने त्याचा परिचय करून दिला तर अधिक प्रमाण भाषेकडे मुलं येण्यास ते जास्त उपयुक्त ठरेल. त्यानंतर इयत्ता 7वीला कुठेही क्रियाविशेषण अव्ययाचा उल्लेख नाही झालेला. शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय इथपर्यंत झालंय, पण 7वीला तरी निदान क्रियाविशेषण अव्ययाचा उल्लेख असावा. आणि अलंकार जे आहेत ते प्रथम भाषेलाही आणि द्वितीय भाषेलाही काही इयत्तांमध्येच ते सगळे आलेले आहेत. असं न करता आपण 3-3, 2-2 अलंकार जर असे प्रत्येक इयत्तेमध्ये जर त्याचा उल्लेख केला तर ते मुलांना समजण्याच्या दृष्टीने आणि मुलांना त्या अलंकाराचा आस्वाद घेण्याच्या दृष्टीने सुद्धा ते उपयुक्त ठरेल. या दृष्टीने काही सूचना मला अशा वाटतात की प्रथम भाषेला इयत्ता 7वीला अनुप्रास, यमक आणि श्लेष
हे तिन्ही अलंकार दिले तरी चालतील. 8वीला उपमा उत्प्रेक्षा रूपक हे अलंकार दिले तरी चालतील. आणि 9वी 10वीला पण 9वीला दृष्टांत व्यतिरेक, कारण त्यांनी सगळ्या अलंकार प्रथम भाषेमध्ये मुलांनी शिकावेत अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. पण हे जर इयत्तावर आपण जर त्याचं विभाजन केलं तर ते मुलांना शिकणं सोपं जाईल आणि खऱ्या अर्थाने मुलं शिकतील. मग 9वीला दृष्टांत व्यतिरेक स्वभावोक्ती चेतन गुणोक्ती अशी घेतली आणि 10वीला म्हणजे 9वी पर्यंत हे सगळे अलंकार मुलांचे शिकून होतील. त्यानंतर काही ठिकाणी नुसतं वाक्यांचा प्रकार किंवा नुसतं शब्दसिद्धी म्हटलंय. तर शब्दसिद्धीमध्ये नेमकं काय अपेक्षित आहे? तर समजा इयत्ता 8वी आपण तत्सम तद्भव देशी घेतलं तर 10वीला आपण उपसर्ग घटित प्रत्यय घटित अभ्यस्त असं घेऊ शकतो. तर ह्याचाही स्पष्ट उल्लेख असावा असं वाटतं. आणि वाक्यांच्या प्रकारामध्ये जसं विधानार्थी प्रश्नार्थक उद्गारवाचक आपण म्हणतोय तसंच होकारार्थी नकारार्थी वाक्य याचा पण कुठेतरी स्पष्ट उल्लेख असावा. कारण 6वी 7वीच्या लेव्हलवरती होकारार्थी नकारार्थी वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ न बदलता वाक्य रूपांतर करणं इथे मुलांची गडबड होते आणि त्यामुळे होकारार्थी आणि नकारार्थी या संकल्पनाही वाक्यांच्या स्पष्ट व्हाव्या. हे झालं प्रथम भाषेच्या बाबतीमध्ये. आणखीन एक महत्वाचं जाणवतं की समासामध्ये सुद्धा 10वीला तत्पुरुष समास कुठे तो एक मिस झालेला आहे. तर 10वीला तत्पुरुष समास समाविष्ट करायला हरकत नाही. आणि भाषिक अंगाने जे घटक आहेत ते सगळेच आपण म्हणजे अगदी 5वी पासनं 4थीपासनं आपण त्याची ओळख करून द्यावी. त्याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द समूहाबद्दल एक शब्द लेखन नियमानुसार लेखन. एक महत्वाचं चांगलं जाणवलेलं आहे की म्हणी वाक्प्रचार यालाही अभ्यासक्रमामध्ये चांगलं स्थान दिलेलं आहे. इव्हन सुविचार वगैरेचे पण उल्लेख जे केलेले आहेत ते मला खूप स्वागतार्ह वाटले अभ्यासक्रमाच्या दृष्टीने. उपयोजित लेखनाच्या बाबतीमध्ये सुद्धा की अनुभव लेखन प्रसंग वर्णन हे 4थीमध्ये प्रथम भाषेला आपण परिचय करून द्यायला हरकत नाही. आणि आता संपदा मॅडमनी सांगितलं तसं की व्यक्तिचित्रणात्मक निबंधाचा समावेश अगदी अवश्य करावा 7वीपासनं. आणि 9वीला बातमी लेखन यावं. 10वीला आपण वृत्तलेखन असं म्हटलेलं आहे अभ्यासक्रमामध्ये. तर वृत्तलेखनाच्या ऐवजी वृत्तांत लेखन जर 10वीला घेतलं कारण 10वीचं मूल्यमापन हे त्यांच्या सगळ्या आयुष्यावर परिणाम करणारं असतं. आणि वृत्तलेखन आणि वृत्तांत लेखन याच्या संकल्पनेमध्ये अगदी अस्पष्ट फरक आहे. तो जर नीट मुलांना कळला नाही तर ते 10वीला परत ते मूल्यमापनात अडचणीचं ठरतं. आणि त्या मनाने वृत्तांत लेखन ही संकल्पना समजणं अधिक सोपी जाईल असं वाटतं. आणि वृत्तलेखनाच्या ऐवजी वृत्तांत लेखन घ्यावं. आणि बाकी मुलाखत वैचारिक लेखन विनोदी लेखनाचा एक नवीन आपण परिचय करून दिलाय तोही छान आहे. ते आहे तसं ठेवलं तरी हरकत नाही. द्वितीय भाषेच्या बाबतीत मात्र आता संपदा मॅडमनी सांगितलं त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे की मुलं मराठी भाषेपासून दूर नाही जाता कामा. ज्यांच्या घरामध्ये मराठी बोललं जात नाही ते गुजराती माध्यमाचे उर्दू माध्यमाचे की ते सेकंड लँग्वेज मराठी घेतात. तर आपण आता अलंकार वगैरे सगळं हे याचा परिचय करून द्यायचं ठरवलंय हे मान्य आहे. पण 6वी 7वीला सगळे अलंकार जे द्वितीय भाषेत घातलेले आहेत तसं न करता आपण प्रत्येक इयत्तेला 2-2 3-3 अलंकार त्यांचा परिचय करून द्यावा. तर काही सूचना मला स्पष्ट मांडाव्याशा वाटतात की उपमा रूपक आणि अतिशयोक्ती हे 3च अलंकार इयत्ता 6वीला ठेवावेत. 7वीला उत्प्रेक्षा श्लेष हे 2 अलंकार ठेवावेत. 8वीला अनन्वय अलंकार ठेवावा. 9वीला अपन्नती ठेवावा. आणि 10वीला दृष्टांत आणि व्यतिरेक या 2 अलंकाराचा समावेश करावा. कारण का दृष्टांत व्यतिरेकचे आपण कवितेमध्ये आपण त्या प्रकारची उदाहरणं घालू शकतो. आता तुम्ही म्हणाल इयत्ता म्हणजे द्वितीय भाषेला एवढे सगळे अलंकार असावेत का? तर अभ्यासक्रमामध्ये सीजी तशा आहेत क्षमता विधानं तशी दिलेली आहेत. तर आपण एकदम हे सगळं वगळाच असं म्हणणं मला तितकंसं योग्य नाही वाटत. फक्त प्रत्येक इयत्तेवर त्या अलंकारांचा विचार व्हावा हे मात्र मला जरूर वाटतं. फक्त 6वी 7वीला 7-7 8-8 म्हणजे शब्दालंकारही घातलेत अर्थालंकारही घातलेत तसं करू नये अशी एक स्पष्ट सूचना मला नम्रपणे द्यावीशी वाटते. आणखीन द्वितीय भाषेला मला असं हे करायचंय की 7वीमध्ये
शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय याचा समावेश अवश्य करावा. कारण द्वितीय भाषेला फक्त शब्दांच्या 4च जातींचा उल्लेख आढळला अभ्यासक्रमामध्ये. तसं नको, तर 7वी मध्ये आपण पुढच्या शब्दांच्या जाती घ्यायलाही हरकत नाहीये. जसं प्रथम भाषेला मी म्हटलं तसं वाक्याचे प्रकार नुसतं असं न देता कोणते प्रकार ह्याचा एक व्यवस्थित मार्गदर्शन व्हावं. आणि आणखीन एक महत्वाचं, द्वितीय भाषेला इयत्ता 5वी मध्ये विभक्ती प्रत्यय आणि सामान्य रूप हे स्पष्टपणे अभ्यासक्रमामध्ये त्याचा उल्लेख करावा. कारण ते म्हणजे सामान्य रूप आणि विभक्ती प्रत्ययामध्ये इंग्रजी माध्यमाच्या मुलांची गडबड होते. तर आपण ते 5वी मध्ये त्याचा परिचय करून दिला तर भाषिकांना पुढचं लेखन करायला त्यांना सोपं जाईल. द्वितीय भाषेमध्ये आणखीन एक मला म्हणजे मी मुद्दाम असं स्पष्ट बोलतीये की मुलाखत लेखन 9वी मध्ये समाविष्ट करायला हरकत नाही, पण 10वी मध्ये मुलाखत लेखन हा घटक वगळून त्याच्याऐवजी स्वपरिचय पत्र आणि जाहिरात लेखन हे जर घटक गेले तर द्वितीय भाषेच्या मुलांना ते जास्त त्यांना ते चांगल्या प्रकारे लिहिता येईल आणि ते कौशल्य त्यांच्यामध्ये अधिक 5वी पासून 10वी पर्यंत रुजायला मदत होईल. आत्मकथन आणि वैचारिक लेखनाचा पण इयत्ता 10वी मध्ये चालू अभ्यासक्रमामध्ये आताच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये मला उल्लेख दिसला नाही, तर तोही उल्लेख आत्मकथन आणि वैचारिक लेखनाचा इयत्ता 10वीच्या स्तरावर द्वितीय भाषेसाठी करायला काही हरकत नाही असं वाटतं. या निमित्ताने या सगळ्या मसुद्याचा अभ्यास झाला आणि शिक्षण विकास मंचातर्फे मला माझं मत मांडण्याची संधी दिली. मी काळपांडे सर आणि सर्वच रॉय मॅडम सर्वच वरिष्ठांचे अत्यंत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आपण सगळे मिळून मराठी भाषेच्या एकूणच कौशल्य रुजावीत आणि मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूया. मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूप छान असं सादरीकरण तुम्ही केलं. यानंतर आपण वळतो इंग्रजी भाषेकडे. इंग्रजी भाषेमध्ये अचला मचाडो मॅडम त्याचबरोबर बोराडे सर या दोघांनीही काम केलेलं आहे. त्यापैकी आदरणीय अचलो मचाडो मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण करावं. नमस्कार सर्वांना. सन 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार केलेल्या इंग्रजी भाषेच्या अभ्यासक्रमाचं परीक्षण करताना अत्यंत बारकाईनं आणि सखोल पाहिल्यानंतर ज्या महत्वाच्या आणि उल्लेखनीय ठळक बाबी यात आढळल्या त्यांतील काही ठराविक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न मी इथे शिक्षण विकास मंच विद्यापीठावरून करीत आहे. खरं म्हणजे एखादी नववधू पाहण्यापूर्वी ती कशी असेल ही उत्सुकता आपल्याला जशी असते तितकीच कुतूहलता हा मसुदा पाहण्यापूर्वी होती. काही प्रश्नही सतत मनात येत होते की खरोखरच हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक आणि एकूणच क्षमतांचा विचार करणारा असेल का? लवचिक आणि शिक्षकांना स्वातंत्र्य देणारा असेल की नाही? पारंपरिक आणि आधुनिक दृष्टिकोनांची सांगड कशी घातली गेली असेल? आणि सगळ्यात महत्वाचं मूल्यमापन पद्धती कशी असेल? जसजसं बारकाईनं खोलात गेलो तसतसं आमच्या असं लक्षात आलं की NEP 2020 आणि SCF 2024च्या धोरणांशी पूर्णपणे सुसंगत असलेला, काळजीपूर्वक आणि अभ्यासपूर्वक तयार करण्यात आलेला हा मसुदा असून विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनांवर आधारित आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून 21व्या शतकातील आवश्यक कौशल्यांचा समावेश यात जाणीवपूर्वक केलेला आहे. डिजिटल साक्षरतेचा विकास, नवमाध्यमांशी सक्रिय सहभाग आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना आजीवन शिक्षणासाठी सक्षम बनविण्यावर विशेष भर यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच अत्यंत प्रभावी, बदलत्या काळाशी सुसंगत आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड असा हा ड्राफ्ट असल्याचं दिसून येतं. विशेषतः इंग्रजी भाषेच्या संदर्भात विचार करायचा झाला तर अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू हा लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग हे 4 मूलभूत भाषिक कौशल्यांच्या विकासावर आहे. ग्रुप ऍक्टिव्हिटीज, प्रोजेक्ट वर्क असेल किंवा रोल प्लेज, पोएट्री रेसिटेशन अशा विविध माध्यमांतून सांस्कृतिक समावेशकता आणि बहुभाषिकतेला यात भरपूर प्रोत्साहन दिलेलं आहे. एकूणच सर्जनशील आणि चिकित्सक विचारसरणीचं प्रतिबिंब यात पडलेलं दिसतंय. सर्वात महत्वाचं म्हणजे भाषा विकासासाठी सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक मूल्यमापन पद्धती, दॅट इज सेल्फ असेसमेंट, पियर असेसमेंट आणि
360 डिग्री होलिस्टिक प्रोग्रेस इव्हॅल्युएशन कसं असेल तेही यात पाहायला मिळते. आता असं सगळं असलं तरी ह्या निमित्ताने काही सूचना मला मांडाव्याशा वाटतात. संदर्भ, कारण आणि उदाहरणं देऊन त्या मी इथे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वप्रथम मसुद्यातील सर्व व्याकरण दोष आणि शब्दप्रयोगातील वारंवार आढळणाऱ्या असंख्य त्रुटी त्वरित दुरुस्त व्हायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे. काही ऍक्टिव्हिटीज लाईक स्टोरीज, डिबेट्स आणि लँग्वेज स्टडीजच्या काही ऍक्टिव्हिटीज खालपासून वरपर्यंतच्या सर्व स्तरांवर सेमच ठेवल्या गेलेल्या आहेत असं दिसून येतं. विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता, स्तर, वयोगट, गरजा लक्षात घेऊन त्यात स्तरनिहाय वर्गीकरण करून ते झिरपू दिलं तर ते जास्त संयुक्तिक होईल असं वाटतं. लाईक फॉर एक्झाम्पल, फॉर ग्रेड्स 3rd to 5th, पेज नंबर 3, debate activity is suggested along with conducting interviews. However, these may not be appropriate at this stage. Such tasks are more suitable for higher levels, where cognitive development, analytical thinking, and linguistic skills are more advanced. At lower levels, students may struggle. If included, then evaluation should be limited to simple tasks such as agree, disagree responses or small group sharing. At the lower level, phonetics should be given greater emphasis as language development begins at this stage. CBSE, ICSE schools already focus on these aspects, and a similar approach is expected here also. Grade 3, Unit 4, writing simple poems. Learning outcome is given, write short and simple poems on any topic, which is not really applicable at this stage. Grade 3rd to 5th, level R2, page number 1 and 3, topic evaluation of dialogue writing. Summary checklist is given for main ideas, supporting idea, simple, clear language, etc. But language study of conversation, like use of contracted forms, use of sequence of sentences, recognition of types of sentences, use of punctuation are missing. Is it possible to have a complete dialogue without learning the language? Grades 6, 8, page number 18. Learning outcome is given that read books and present the summary in own words. More emphasis is given for story narration, reading, creating own stories in a logical sequence, descriptive details, etc. Language fluency and vocabulary is expected according to draft given. Now, question is this activity suitable at a stage when basic language skills are not fully developed? They might not be so capable in their vocabulary building and grammar skills, which are still limited, especially in vernacular medium. They may also find it difficult to organize their ideas and develop them into detailed stories. यांचं मूल्यमापन प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे आपल्याला कसं करता येईल हा खरा प्रश्न आहे. So the suggestion is help box or glossary can be provided for lower level to make reading easier, extra support and build confidence. Actually, it could be suitable for standard 9th and 10th. So let's move into standard 9th and 10th now. Standard 9, page 6, competencies. Learning outcome is given. Students are expected to compose literary texts by using literary devices such as simile and metaphor, etc. Now, the observation is this may be challenging for 9th standard students, so it should be simplified or introduced gradually. Since Alankar in Marathi, Alankar in Hindi, and figures of speech in English refer to the same concept, teaching should establish cross-language connections. Providing a glossary in the mother tongue from the lower levels will make English easier and more accessible. Strengthen vocabulary, reduce language anxiety, promote multilingualism, and save time. अलीकडे कोड शिफ्टिंग, कोड स्विचिंग, ट्रान्सलँग्वेजिंग या नवनवीन संकल्पना भाषा क्षेत्रात येऊ पाहत आहेत. आर वी अवेअर ऑफ इट? Diary writing for standard 9th and 10th should allow students to share their feelings, emotions, so that evaluation can reflect their mental and emotional state
also to prevent self-harm and toxic outlook. I felt nervous before the exam, but my teacher encouraged me. Such notes give insight into a child's emotions and well-being. Life skills like self-discipline, values, environmental responsibility, leadership, and preventing addiction should be integrated and evaluated through English activities. विविध स्तरांवर ई बुक्स सारख्या सुद्धा डिजिटल साधनांवर खूप भर इथे देण्यात आलेला आहे. योग्यच आहे. पण मग ग्रामीण भागात इतक्या सहजतेने विद्यार्थ्यांना साधनं उपलब्ध होणार आहेत का? ह्याबाबत थोडी अनिश्चितता आहे. समारोप करताना एकूणच SCERTचा हा अभ्यासक्रम मसुदा अत्यंत विचारपूर्वक, कृतिशील आणि आशादायी वाटतो आहे. परंतु यात सुचविलेल्या काही क्रिया नाविन्यपूर्ण असल्या तरी त्या मुंबई पुण्यासारख्या शहरातही अंमलात आणणे कठीण वाटते. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांची अंमलबजावणी किती शक्य होईल याबाबत शंका आहे. कोठारी आयोगाने म्हटल्याप्रमाणे देशाचं भविष्य आपल्या वर्गखोल्यांमध्ये घडणार आहे. हे स्मरणात ठेवून अत्यंत काळजीपूर्वक आणि सचोटीने हे शिवधनुष्य आपण सर्वांनाच पेलावं लागणार आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. मला संधी दिल्याबद्दल शिक्षण विकास मंचचे आणि विशेषतः मच्छिंद्र बोराडे सर यांचेही मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मॅडम. आपण 2 भाषांविषयी आता थोडक्यात माहिती घेतलेली आहे. वेळेचं गणित साधत आता आपण पुढच्या विषयाकडे जातोय, गणिताकडे जातोय आणि मी आमंत्रित करतो आदरणीय अजित तिजोरे सर, ज्यांना आपण गणिताची गट्टीसाठी ओळखतो. त्यांनी गणिताचं सादरीकरण करावं. धन्यवाद सर. माझा आवाज येतोय सर्वांना? ओके. येतोय. हो, गणित अभ्यासक्रम मसुद्याचा अभ्यास करण्यासाठी 3री ते 5वीचा मी स्वतः पाहिला होता. 6वी ते 8वी साठी मला नंदकिशोर पाटील सर, तर 9वी ते 10वी या गटासाठी निलेश पाटील सर यांनी त्याचं वाचन केलेलं आहे. या दोघांची मदतीनं आम्ही या गणिताच्या अभ्यासक्रम मसुद्याचं वाचन करत आहोत. वेळ खरं खूप झाला आहे आणि बरेच विषयालाही बोलायचं आहे. त्याच्यामुळे ज्या काही सूचना आहेत त्या सूचना तपशीलवार लेखी स्वरूपात दिल्या जातीलच. मात्र या मसुद्यामध्ये जे काही ठळकपणे जाणवलेलं आहे ते मात्र नमूद करणं मला इथं महत्वाचं वाटतं. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये नवीन जे शैक्षणिक धोरण आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये क्षमता या विद्यार्थ्यांना प्राप्त झाल्या पाहिजेत. या दृष्टीनं क्षमता दिसतीत अध्ययन अध्यापनाची निर्मिती किंवा सुचवलं आहे आणि त्या दृष्टीनं या मसुद्यामध्ये महत्वाच्या गोष्टी झालेल्या दिसत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अध्ययन निष्पत्तीचा जर आपण विचार केला तर पूर्वीच्या अध्ययन निष्पत्ती आणि या पुस्तकामध्ये किंवा या मसुद्यामध्ये दिलेल्या अध्ययन निष्पत्तीचं जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर या अध्ययन निष्पत्ती ह्या बऱ्यापैकी सुटसुटीत बनवलेल्या आहेत. म्हणजे मागच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये नेमकं काय करावं आहे किंवा काय विद्यार्थ्याला येणं अपेक्षित आहे याविषयी जो गोंधळ होत होता, या पुस्तकामध्ये ज्या अध्ययन निष्पत्ती दिलेल्या आहेत त्या सुटसुटीत असल्यामुळे नेमकं काय त्या विद्यार्थ्याला आलं म्हणजे अध्ययन निष्पत्ती प्राप्त होईल याविषयी व्यवस्थित त्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये एखादा ठराविक घटक शिकवत असताना त्या विद्यार्थ्याला कोणते अध्ययन अनुभव द्यावेत, त्याचबरोबर कोणतं अध्ययन अध्यापन साहित्याचा आपण त्या ठिकाणी वापर करावा आणि त्या घटकाचं मूल्यमापन करण्यासाठी सूचना देखील या मसुद्यामध्ये दिलेल्या आहेत. विशेषतः सांगायचा उल्लेख करायचा झाला तर नवीन ज्या बाबी यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत, उदाहरणार्थ आर्ट इंटिग्रेटेड असेल किंवा टॉय बेस्ड लर्निंग असेल, तर या दृष्टीनं SCERTच्या स्तरावर देखील खास करून हे जे पूर्वतयारी स्तर आहे 3री ते 5वी त्या स्तरासाठी कार्यपुस्तिका निर्मितीचं काम देखील सुरू आहे आणि टॉय बेस्ड किंवा खेळा आधारित जे काही अध्यापन आहे त्या दृष्टीनं देखील एक मार्गदर्शक पुस्तिका ही तयार करण्यात आलेली आहे. एकंदरीत या पुस्तकाचं जर वाचन केलं
तर गणित विद्यार्थ्यांना व्यवस्थित कळावं या दृष्टीनं त्याची मांडणी केलेली जाणवते आहे. परंतु अधिक तपशीलवार सूचना आपण नंतर देणार आहोत. मला ही संधी दिल्याबद्दल आयोजकाचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण जातोय विज्ञानाकडे. आदरणीय शशिकला पाटील मॅडम आहेत. त्यांनी या विषयाचा अभ्यास केलेला आहे आणि ते आपलं सादरीकरण करतील. आदरणीय शशिकला पाटील मॅडम. नमस्कार, मी शशिकला पाटील. 6वी ते 10वीचा जो विज्ञान विषयाचा राज्य शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करायचा होता, त्यासाठी मला तुषार म्हात्रे सर यांच्या मदतीने हा 6वी ते 10वीचा मसुदा तयार करण्यात आलेला आहे. जुना अभ्यासक्रमानुसार जर बघितलं तर या अभ्यासक्रमामध्ये एवढा फारसा फरक नाहीये. फक्त नवीन अभ्यासक्रमामध्ये त्यांनी जास्तीत जास्त दाखले दिलेत, तसेच जास्त उदाहरणांचा समावेश केलेला आहे. अगोदरच्या अभ्यासक्रमामध्ये हा ऍक्टिव्हिटी बेसवर होता. कृतीयुक्त सहभाग विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त कसा घेता येईल याच्यावर होता. तसंच या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा त्यांनी जी उदाहरणं घेतलेत ती व्यवहारिक उदाहरणं घेतलेत. म्हणजे व्यवहाराचा जास्त संदर्भ घेऊन विद्यार्थ्यांचे गट तयार करायचे अशा पद्धतीचं त्यांनी आराखड्यामध्ये नमूद केलंय. गट तयार करताना एका क्लासमधील असणारे जे विद्यार्थी आहेत या 4-4, 5-5 विद्यार्थ्यांचा गट करावा असं त्यांनी तिथे नमूद केलेलं आहे. आराखड्यामध्ये अगदी सविस्तर उदाहरणं देण्याचा तिथे प्रयत्न केलाय. त्याचबरोबर काही उदाहरणं जी आहेत ही व्यवहाराशी लागून आहेत. उदाहरण जर घेतलं तर 10वीच्या पुस्तकामध्ये आराखड्यामध्ये पृष्ठ क्रमांक 43 वर आम्ल आम्लारी अभिक्रिया असं एक उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये या उदाहरणांचा संदर्भ घेऊन कशा पद्धतीने अंधश्रद्धा निर्माण केली जाते यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन आणि विविध गैरसमज पगडा दूर करण्यासाठी आम्ल आम्लारीच्या अभिक्रियांचा वापर असा एक मुद्दा आहे. खूप छान मुद्दा तिथे घेतला की जो जुन्या अभ्यासक्रमामध्ये नव्हता. आता या उदाहरणांचा फायदा कुठे होणार आहे तर काही जी अजून सुद्धा आपण बघतो की अंधश्रद्धा सुरू आहे, या अंधश्रद्धेवर एक पगडा बसावा म्हणून हे नवीन आराखड्यामध्ये खूप छान उदाहरण तिथे घेतलेलं आहे. तसंच प्रयोगाद्वारे जास्तीत जास्त दाखले दिले. प्रयोगांचा समावेश तर विज्ञानमध्ये असतो की जे कौशल्य आपल्याला विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घ्यायचे असतात अध्ययन अनुभूतीमध्ये. तर व्यावहारिक प्रयोगाचा सुद्धा इथे वापर केला हे आताच्या आम्लारीच्या अभिक्रियेमधून आपल्याला दिसून येतं. तसेच काही ठिकाणी म्हणजे विज्ञान साहित्यांचा सुद्धा उल्लेख केलाय. पूर्वी चौकोनमध्ये शास्त्रज्ञांची नावं असायची आणि त्यांचं संशोधन याचा उल्लेख असायचा. पण आताच्या आराखड्याचा जो मसुदा तयार केलाय या आराखड्यामध्ये विज्ञान साहित्याच्या माध्यमातून त्यांनी प्राचीन आणि अर्वाचीन युगाबद्दलची माहिती देणाऱ्या पुस्तकांची नावं सुद्धा नमूद केलेत. C5चा एक पुस्तक क्रमांक 44वा घटक आहे की जिथे कादंबरींची नाव आहेत. चरक, सुश्रुता, वाग्भट, नागार्जुन, रसरत्नाकर अशा पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी त्यांना ते उदाहरणं दिले गेलेत. चांगल्या प्रकारचे दाखले तिथे दिले गेलेत. तसंच या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक ठिकाणी जे साहित्य नमूद केलंय तिथे इंटरनेटचा जास्त वापर करा अशा पद्धतीचं नमूद केलंय. सिम्युलेशन आहे, डिजिटल तंत्रज्ञान आहे. तर जिथे नेटवर्किंग किंवा ग्रामीण भागामध्ये याचा वापर कमी होईल, पण वर्ग अध्यापनामध्ये जे दाखले दिले जातील त्या दाखल्यांच्या साह्याने आपल्याला ती संकल्पना चांगल्या प्रकारे करता येईल किंवा ते करून देता येईल. आराखड्यामध्ये जरी आताच्या याच्यात इंटरनेटचा वापर दिलाय तर मोबाईल किंवा नेटच्या द्वारे हे स्पष्टीकरण आपल्याला दाखवताच येईल. पण शिक्षकांना वर्ग अध्यापनासाठी सुद्धा या उदाहरणांचा, व्यवहारिक उदाहरणांचा किंवा आराखड्यामध्ये तसं नमूद केले की कोणती व्यवहारिक उदाहरणं आपण तयार करायचे. तसंच क्षेत्रभेद
हा एक खूप छान मुद्दा या अभ्यासक्रमामध्ये घेतला गेलाय. क्षेत्रभेटीच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण असेल किंवा एखादे कारखाने असतील किंवा एखादं प्रोजेक्ट असेल, त्या प्रोजेक्टला भेट देऊन तिथे कशा प्रकारे जे उत्पादक आहे हे केलं जातं याची माहिती जर विद्यार्थ्यांना आपण मिळवली, असं आराखड्यात नमूद केलंय, आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगलं दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी अगदी थोडस चुकीच्या पद्धतीचं किंवा विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार, आपली जर विद्यार्थी क्षमता बघितलं त्याच्या क्षमतेच्या नुसार उदाहरणं न देता ती थोडीशी त्यांना वरच्या पद्धतीची देण्याचा प्रयत्न केलाय. तर पृष्ठ क्रमांक 10 आहे द्रव्याचे मोजमाप. याच्यामध्ये रासायनिक संयुगांचा नियम अभ्यासायचा. आता जुना अभ्यासक्रम जर बघितला तर त्या अभ्यासक्रमामध्ये एखाद्या अर्ध्या तासिकेमध्ये एखादी अभिक्रिया पूर्ण होईल अशा पद्धतीचं उदाहरण घेतलं होतं की जी अभिक्रिया जलद गतीने होईल. पण या आराखड्यामध्ये जे उदाहरण घेतले ते साखर आणि ईस्ट हे उदाहरण घेतले, की जो मी तयार केलाय पुढे शिक्षण विकास मंचाकडे देणारी आहे, की ही जी रिएक्शन आहे, ही अभिक्रिया ही मंद गतीने होणारी रिएक्शन आहे. आणि जर आपल्याला एखाद्या तासिकेमध्ये विद्यार्थ्यांना जर अभिक्रिया पूर्ण करून घ्यायची असेल, जर त्या संयुगांचं प्रमाण ठरवायचं असेल, तर ती अभिक्रिया त्या वेळेत न होता ती 3 ते 4 तासात होणारी अभिक्रिया. मग मला तिथे असं वाटतं की ती अभिक्रिया चुकीची आहे. त्याच्या बदली जुन्या अभ्यासक्रमामध्ये दाखवलेली किंवा कुठलीही की जी लवकर अभिक्रिया होईल, की जी अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना पटकन दाखवता येईल आणि ती संकल्पना स्पष्ट करण्यास मदत होईल, म्हणून ते उदाहरण अशा प्रकारची उदाहरणं न देता जी पटकन होणारी आहेत अशा उदाहरणांचा समावेश आराखड्यात असावा. आणखीन एक उपघटक आहे अणुवस्तुमान रेणुवस्तुमान संकल्पना मूलद्रव्यांची, जिथे जुन्या अभ्यासक्रमामध्ये आयनांपासून जे मोल संकल्पना आहे, या मोल संकल्पनेमध्ये आयनांपासून संयुगांची निर्मिती केली जात होती. पण आत्ताच्या आराखड्यामध्ये CHO म्हणजे हायड्रोकार्बनच्या संयुगांची निर्मिती तिथे दिली आहे. तर हा घटक फक्त 10वीच्या पुढे असणार आहे आणि 9वीला जर नवीनरित्या दिला जात असेल तर एकदम त्यांना अभिक्रिया न देता हायड्रोकार्बन ही संकल्पना आधी त्यांना समजावून दिली पाहिजे त्या घटकामध्येच किंवा त्याच्या आधीच्या इयत्तेमध्ये. अशी अवघड उदाहरण घेण्यापेक्षा जर सोपी उदाहरणं घेतली गेली तर विद्यार्थ्यांना थोडंसं आकलन होण्यास मदतही होईल आणि त्या पद्धतीने त्यांना पुढेही बेस त्यांचा चांगला होईल. हे जे आतापर्यंतचे मी माझ्या अभ्यासातून हा मसुदा मी माझ्या पद्धतीने तयार केला आहे. त्याचबरोबर खूप साध्या म्हणजे आहे ते एक्झाम्पल थोड्या प्रमाणात बदल केलाय, पण काही ठिकाणी जो काठिण्य पातळी गाठलेली आहे त्याच्यामधून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विचार करणं गरजेचं आहे. मला शिक्षण विकास मंचाने बोलण्याची आणि मसुदा तयार करण्याची व विज्ञान विषयाचे अभिप्राय मांडण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण इतिहासाकडे वळतोय. मी आदरणीय राहुल प्रभू सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाची मांडणी करावी. नमस्कार सर, आवाज येतोय का? हा येतोय सर. हा नमस्कार. सर्व इतिहास आणि नागरिकशास्त्र राज्यशास्त्र या विषयाचा विचार मी आणि उमाटे सर आम्ही मध्ये मांडणार आहोत. मी प्रथम शालेय स्तर जो आहे म्हणजे प्राथमिक, पूर्वतयारी आणि पूर्व माध्यमिक याचा विचार करणार आहे. तर 3री ते 8वी इतिहास आणि नागरिकशास्त्र हे जे 2 विषय आहेत ते 2 विषय या ठिकाणी दिसतील. 3रीत पाहिलं तर 3रीमध्ये अगदी कुटुंबाची ओळख म्हणजे विद्यार्थ्याला ज्ञाताकडून अज्ञाताकडे न्यायचं आहे, तर कुटुंबाच्या ओळख आणि तिथून सुरुवात आणि परिसर ते समाज असा प्रवास हा या ठिकाणी केलेला तुम्हाला दिसेल. याच्यानंतर
हा अभ्यासक्रम हा कुटुंबापासून सुरू होतो आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत जाताना दिसतो. इतिहासामध्ये भारताची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख करून देण्यावर भर दिलेला दिसेल. याशिवाय इयत्ता 4थी मध्ये छत्रपती शिवरायांचा सर्वांगीण इतिहास या ठिकाणी परत एकदा मांडलेला तुम्हाला दिसेल. शिवचरित्राचे वेगवेगळे पैलू मुलांसमोर मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वांगीण विचार हा केलेला आहे. 5वीच्या इतिहासामध्ये परत एकदा थोर व्यक्तींची चरित्र मांडण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मानवी उत्क्रांतीची कथा मांडलेली आहे. नागरिक शास्त्रामध्ये सुद्धा कुटुंब ते समाज अशी मांडणी केलेली तुम्हाला दिसेल आणि कुटुंबातले नातेसंबंध सांगताना कुटुंब, शाळा, समाज, नागरी जीवन अशा टप्प्यातून हा विचार हा या ठिकाणी हे सगळं करताना दळणवळण, पिकं या सगळ्या पारंपरिक भारतीय ज्ञानाचा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. 6वी ते 8वी मध्ये जो कालरेषा जो आहे हा कालरेषा हा इथे मात्र मेंटेन केलेला तुम्हाला दिसतो की इतिहासाच्या प्रत्यक्ष घटकाला सुरुवात करण्यापूर्वी त्या इतिहासाची साधनं, कारण इतिहासाचा अभ्यास हा घडलेल्या घटनांच्या विश्वसनीय पुराव्यांवर अवलंबून असतो, त्यामुळे इतिहासाची साधनं या ठिकाणी मांडलेली दिसतात. आणि प्राचीन भारत 6वी, मध्ययुगीन भारत 7वी आणि आधुनिक भारत 8वी अशा टप्प्यातून हा प्रवास हा गेलेला तुम्हाला दिसेल. आता थोडक्यात मी याची मांडणी कशी केलेली आहे तर त्याच्याबद्दल मला थोडंसं या ठिकाणी बोलायचं आहे की घटकाची मांडणी जी आहे ती घटकाची मांडणी करताना जो आशय आहे तो आशय मांडताना मुख्य घटक, उपघटक हा केलेला आहे आणि त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती आणि त्याला अनुसरून कोणकोणते अध्ययन अनुभव देणं अपेक्षित आहे हे खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ठिकाणी सुस्पष्टता खूप दिसून येते. निष्पत्तीचा विचार करतो तेव्हा अपेक्षित असणाऱ्या अध्ययन अध्यापनाची साधनं नेमकी कशी आहेत त्याचाही विचार या ठिकाणी केलेला आहे. आणि याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूल्यमापन निर्देश हे या ठिकाणी कसं करायचं म्हणजे मूल्यमापनाचे निर्देश केलेले आहे. यानंतर बघा की मूल्यमापनाचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत. याशिवाय मूल्यमापनाचं स्वरूप कसं असावं म्हणजे 360 डिग्री जे मूल्यमापन म्हणतात तर ते त्या ठिकाणी केलेले आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कृती उपक्रमातून कसा मूल्यमापनाचा विचार करायला पाहिजे याचाही खूप छान पद्धतीने मांडणी या ठिकाणी केली. सर्वात महत्वाचं म्हणजे अध्यापन प्रक्रियेसाठी किती तासिका अपेक्षित आहेत याचाही विचार या ठिकाणी केलेला आहे. तर इतिहास नागरिकशास्त्र हा जो विषय आहे हा या पद्धतीने मांडलेला आहे. पण काही एक सूचना या ठिकाणी मांडाव्याशा वाटतात की 3री ते 5वी पर्यंत घटनांची जी पुनरावृत्ती होते ती थोडीशी कमी केली तर बरं होईल. उदाहरणार्थ वंशावळ तयार करण्याची कृती सतत येते तर ते थोडंसं यादेपर्यंत ठेवावं. प्रागैतिहासिक मानव पण 3रीत आहे, परत 5वीत आहे, कुठेतरी केलेलं आहे, परत 5वीत प्रागैतिहासिक मानवाविषयी माहिती आहे, 6वीत परत तो आहे. तर ती घटनांची पुनरावृत्ती टाळली तर बरं होईल. एक टाइमलाईन मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. तर ती टाइमलाईन मेंटेन करण्याचा प्रयत्न केला तर खूप छान होईल तो. आणि काही संकल्पना या एकाच घटकामध्ये अशा वेगवेगळ्या मांडणी केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये थोडासा सुटसुटीतपणा असावा. सर्वात एक महत्वाच्या विषयाकडे मला एक लक्ष वेधायचं आहे की 4थी मध्ये जे नागरिक शास्त्र आहे ते शिवचरित्राच्या अनुषंगाने त्याचे पैलू मांडलेले आहेत. पण नागरिकशास्त्र हे इतिहासाला जोडणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे आपल्या सभोवतालचे जग मांडताना. आणि त्याच्यामध्ये बरेचसे कंपोनेंट इतिहासाच्या अनुषंगाने आलेले आहेत. पण नागरिकशास्त्राचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्यामुळे नागरिकशास्त्र हे स्वतंत्रपणे मांडावं किंवा स्वतंत्रपणे त्याला एक स्थान असावं अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी पुढील सर्व इतर जे पुढच्या टप्प्याचा भाग आहे तो आमचे सहकारी भाऊसाहेब उमाटे मांडतीलच. शिक्षण विकास मंचाने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी सांगितल्याप्रमाणेच आपण जात आहोत आदरणीय भाऊसाहेब उमाटे यांच्याकडे. ते देखील इतिहास विषय सादरीकरण करतील. आदरणीय भाऊसाहेब उमाटे सर. नमस्कार सर. आताच प्रभू सरांनी इतिहास विषयाबद्दल सविस्तर अशी मांडणी जी आहे ती केलेली आहे. पण विषयाचा आवाका जो आहे तो लक्षात घेऊन 9वी आणि 10वी चा इतिहासाचा जो अभ्यासक्रम आहे त्या
मसुद्याचं मी वाचन केलं आणि त्या अनुषंगानं मला ज्या काही महत्वाच्या बाबी निदर्शनास आल्या त्या सगळ्या बाबी मी या ठिकाणी मांडू इच्छितो. आता 9वी आणि 10वी या दोन्ही इयत्तांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस एक विशिष्ट कालखंड असा घेतलेला नाहीये. 9वी मध्ये साधारणपणे एकूण 7 घटक जे आहेत ते अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत, तर 10वी मध्ये एकूण 8 घटक अभ्यासक्रमामध्ये आहेत. मी थोडं तुमच्या लक्षात यावं म्हणून या घटकांची जी आहे ती फक्त टायटल्स सांगू इच्छितो या ठिकाणी. 9वी मधला पहिला घटक आहे ऐतिहासिक कालखंड व स्त्रोत. दुसरा आहे जागतिक इतिहासातील घडामोडी. तिसरा आहे भारत व जग. चौथा आहे भारतीय शोध व तत्वप्रणाली. पाचवा आहे भारतीय इतिहासातील स्त्रिया. सहावा आहे भारतीय स्वातंत्र्य लढा आणि सातवा आहे स्वातंत्र्योत्तर भारत व महाराष्ट्र. आणि या सगळ्यामध्ये आता प्रभू सरांनी सांगितल्याप्रमाणे ध्येय, क्षमता, अध्ययन, निष्पत्ती, त्या प्रत्येक कृतीसाठी लागणारा वेळ, तासिका या सगळ्यांचा सविस्तर या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे एका अर्थानं ते चांगलं आहे. पण ज्यावेळेस आम्ही परत 10वीचे घटक पाहतो त्यावेळेस असं लक्षात येतं की पहिला घटक आहे जागतिक इतिहास व युग प्रणाली. दुसरा आहे जागतिक इतिहासातील महत्वाच्या घटना. बघा, 9वी मध्ये दुसरा घटक होता जागतिक इतिहासातील घडामोडी आणि 10वी मध्ये दुसरा घटक आहे जागतिक इतिहासातील महत्वाच्या घटना. तिसरा घटक आहे 10वी मधला भारतीय उपखंडातील संस्कृती व बदलते जीवन. चौथा आहे भारतीय संकल्पनांचा जागतिक इतिहासावरील परिणाम. पाचवा आहे राष्ट्र संकल्पना व बदलते विविध पैलू. सहावा इतिहासातील कर्तृत्ववान स्त्रिया व सक्षमीकरण. इकडे 9वीच्या पुस्तकामध्ये भारतीय इतिहासातील स्त्रिया असा तो घटक आलेला आहे. सातवा जो चॅप्टर आहे तो भारतीय स्वातंत्र्य लढा व स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र. 9वीच्या पुस्तकामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढा असा घटक ऑलरेडी आलेला आहे. आणि 8वा घटक मात्र टोटली वेगळा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासन व्यवस्था. म्हणजे एकंदर 9वी आणि 10वी या 2 वर्षाच्या घटकांचा फक्त आपण एक अवलोकन केलं तर ही लक्षात येतं की खूप सारे घटक जे आहेत ते 9वी मधलेच 10वी मध्ये रिपीट झालेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण हा टोटल मसुदा पाहतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलेलं आहे की याचा आवाका फार मोठा आहे. इतिहासाचं पाठ्यपुस्तक निर्माण ज्यावेळेस होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला या अभ्यासक्रमाबद्दल आणि एकंदरच नेमकं कशा पद्धतीनं ते अभ्यासक्रम जो आहे तो मांडला जातो याबद्दल खूप उत्सुकता जी आहे ती असणार आहे. आता 9वी मधला जो पहिला घटक आहे त्या पहिल्या घटकामध्ये परत ऐतिहासिक कालखंड व स्त्रोत, त्यानंतर त्याच्यातला जो एक महत्वाचा मुद्दा आहे प्रागैतिहासिक व प्राचीन कालखंड. बघा, 3रीला तो भाग आलाय, 5वीला आलाय, 6वीला आलाय, परत 9वी मध्ये तो आणलेला आहे. म्हणजे एकच घटक 4-4 वेळा विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्यापेक्षा काही महत्वाचे घटक घेऊन ते जर सविस्तरपणे मांडले गेले असते तर जास्त योग्य झालं असतं असं मला वाटतं. याच्यामध्ये काही साधारण गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला टाळता आल्या असत्या. उदाहरणार्थ इथं 8व्या घटकामध्ये एक पॉइंट असा दिलेला आहे त्यांनी की मुंबई प्रांत ते स्वतंत्र महाराष्ट्र. म्हणजे नेमकं स्वतंत्र महाराष्ट्र म्हणजे काय म्हणायचंय? ज्यावेळेस आपण मराठी भाषिकांचा महाराष्ट्र निर्माण झाला असं कदाचित त्या ठिकाणी त्यांना म्हणणं अपेक्षित असावं, पण अशा ज्या त्रुटी आहेत त्या टाळता आल्या असत्या आणि त्या आपण त्यांना सूचना करूयात आणि त्यानुसार त्यामध्ये योग्य तो बदल होईल अशी आपली अपेक्षाही आहे. या एकंदर अभ्यासक्रमाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मला काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी नोंदवणं गरजेचं वाटतं. म्हणजे 9वी आणि 10वीच्या दोन्ही अभ्यासक्रमाचा विचार केला तर तो खूप मोठा झालेला आहे. म्हणजे एकंदर 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये मी टोटल उपघटक त्याचे काउंट केले तर 49 झालेले आहेत. आणि तासिकाचा जर विचार केला तर तासिका आणि हा अभ्यासक्रम याचा कुठलाही मेळ जो आहे तो लावता येणार नाहीये किंवा तसं ते शक्य नाहीये. एकतर इतिहास हा विषय जो आहे तो फार वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून जो आहे तो घ्यावा लागतो. ऍक्टिव्हिटी बेस ज्या आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्या इतिहासामध्ये मांडण्याची फार क्षमता आहे.
त्यामुळं अभ्यासक्रम जो आहे तो त्या अभ्यासक्रमाचा आवाका म्हणजे एक सलगपणा जो आहे तो आणता आला असता. मला असंही वाटतंय की 9वी आणि 10वीचा जो अभ्यासक्रम जो आहे तो वेगवेगळ्या गटामध्ये तयार केला गेला असेल आणि कदाचित संपादन ज्याला म्हणतो आपण ती काहीतरी गोष्ट जी आहे ती राहून गेली आहे का काय, अशी एक शंका माझ्या मनामध्ये आलेली आहे. त्यानंतर टाइमलाईनचा आणि इतिहासाच्या आशयाचा आवाका जो आहे तो नेमकेपणाने विचार जो आहे तो करता आला असतं तर बरं झालं असतं. जागतिक इतिहास हा 9वीला पण आहे 10वीला पण आहे, मात्र असं न करता आपल्याला 9वीला जगाचा इतिहास आणि 10वीला आधुनिक भारताचा इतिहास किंवा याच्या उलट पण करता आलं असतं. म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास 9वीला आणि जगाचा इतिहास जो आहे तो 10वीला. पण ज्यावेळेस आपण टाइमलाईनचा विचार करतो त्यावेळेस जगाचा इतिहास अगोदर घेणं हे जास्त संयुक्तिक राहतं. त्याशिवाय फार महत्वाचे अनेक घटक जे आहेत ते या ठिकाणी आलेले नाहीत. उदाहरणार्थ उपयोजित इतिहास याबद्दल हा अभ्यासक्रम कुठेही काही स्पष्ट उल्लेख जो आहे तो आपल्याला दिसून येत नाही. खरं तर इतिहासासारखा अत्यंत महत्वाचा विषय जो आहे तो व्यावसायिक दृष्टिकोनातूनही कसा फायद्याचा आहे हे विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच समजणं गरजेचं असतं. कारण आपला अनुभव असा आहे की 10वी नंतर बहुतांश मुलं जे आहेत ते या विषयापासून दूर जातात. कोणी सायन्स किंवा कॉमर्स असे वेगवेगळ्या फील्डला जातात. त्यामुळे 10वी नंतर इतिहास हा विषय सगळ्यांनाच शिकता येईल असं काही सांगता येत नाही. त्यामुळं 10वीच्याच लेवलपर्यंत विद्यार्थ्यांना उपयोजित इतिहास जो आहे तो असणं मला वाटतं महत्वाचं होतं. कारण त्यामुळं इतिहासाच्या अभ्यासातून सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या व्यावसायिक संधी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत हे त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असतं. एक वेगळा विषय म्हणून ही त्याचा अभ्यास जो आहे तो करता आला असता. उदाहरणार्थ सध्याच्या युगामध्ये पर्यटन जे आहे ते प्रचंड वाढलेलं दिसतं आपल्याला. म्हणजे अगदी स्थानिक पर्यटनापासून जागतिक स्तरापर्यंत पर्यटनाला महत्व आलेलं आहे. आणि ज्यावेळेस वेगवेगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध झाल्या सगळं जग जे आहे ते जग जवळ आल्यासारखं झालेलं आहे. आणि अशा काळामध्ये पर्यटनासारखा अत्यंत महत्वाचा विषय जर इथं घेतला गेला नाहीये तर तो मला वाटतं ते आजच्या काळाशी सुसंगत ठरणार नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की आताच युनेस्कोनं आमच्या महाराष्ट्रातील आणि तमिळनाडूमधला जिंजी असे टोटल 12 किल्ले ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं गौरवशाली इतिहास जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, अशा 12 किल्ल्यांचा समावेश जो आहे तो जागतिक वारसा हक्क यादीमध्ये करण्यात आलेला आहे. आणि असं असून सुद्धा त्याचाही फारसा उल्लेख आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये दिसून येत नाही. आता हा वंचितांचा इतिहास असा एक फार महत्वाचा विषय गांभीर्यानं जगभरामध्ये सध्या मांडला चाललेला आहे, त्याचाही कुठेही उल्लेख जो आहे तो आपल्या अभ्यासक्रमामध्ये पाहायला मिळत नाही. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या अभ्यासक्रमामध्ये येणं गरजेचं होतं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोष्टी आहेत ज्या की रिपीट झालेल्या आहेत. मला वाटतं की ज्या बाबी डबल आलेल्या आहेत किंवा रिपीट झालेल्या आहेत अशा थोड्याशा स्किप करता येईल आणि जे येणं गरजेचं आहे पण आलं नाही अशा गोष्टी ज्या आहेत त्या इतिहासामध्ये आणता येऊ शकतील. दुसरा जो आमचा विषय आहे तो म्हणजे राज्यशास्त्र. आणि राज्यशास्त्राच्या अनुषंगानं ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस राज्यशास्त्राचा आवाका प्रचंड मोठा आहे. असा असतानाही राज्यशास्त्रामध्येही आपल्याला असं दिसून येतं की इयत्ता 9वीला राज्यशास्त्र जे आहे ते काही कन्सेप्ट घेऊन थांबलेलं आहे आणि 10वीला मात्र त्याचा सविस्तर विचार जो आहे तो झालेला आहे. ज्यावेळेस लेखी स्वरूपाच्या सूचना आपल्याला देण्यास सांगितलेला आहे त्यावेळेस आपण निश्चितपणे देऊ. पण राज्यशास्त्र या विषयाचाही एक सुसंगतपणे विचार जो आहे तो आपल्याला 9वी आणि 10वीच्या लेवलला करता आला असता. भारतीय संविधान हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि शिक्षण हा त्यातला सगळ्यात महत्वाचा दुवा आहे मला असं वाटतं. संविधानाची ओळख जरी प्राथमिक लेवलला इथं या मसुद्यामध्ये करून देण्यात आली असली तरी 9वी आणि 10वीच्या लेवलला विशेषतः 9वीला आपल्याला भारतीय संविधान या विषयाचा एक आशय जो आहे म्हणजे त्याची एक तोंडवळ ज्याला म्हणू आपण ही पण राज्यशास्त्राच्या माध्यमातून करून देता आली तर जास्त चांगलं होणार आहे. त्याशिवाय राज्यशास्त्रामधलं मला अजून एक जाणवतं की जागतिक ज्याला आपण इंटरनॅशनल पॉलिटिक्स असं म्हणतो आंतरराष्ट्रीय राजकारण याचाही समावेश या ठिकाणी राज्यशास्त्रामध्ये होणं गरजेचं आहे. कारण जसं इतिहासाच्या बाबतीमध्ये आहे तसंच राज्यशास्त्राच्याही बाबतीमध्ये आहे. ज्यावेळेस आपण सक्षम नागरिक घडवण्याचं स्वप्न पाहत असतो त्यावेळेस आपल्याला राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष चालणार नाही. त्यामुळं राज्यशास्त्राचाही अभ्यासक्रमामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या यांनी गरजेचं आहे.
एकंदरीत जर विचार केला आपण, अशा काही जर गोष्टी सोडल्या तर बाकी हा अभ्यासक्रम जो आहे तो खूप सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये मला ध्येय, क्षमता, अध्ययन निष्पत्ती, त्यानंतर ज्या तासिकांची मांडणी केलेली आहे तीही खूप आवडलेली आहे. आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वेळोवेळी दिलेल्या आहेत, म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग ज्याला म्हणतो आपण, त्या अनुषंगाने सुद्धा महत्वाचं आहे. मूल्यमापनाचं नवीन नवीन पद्धती ज्या आहेत त्या सुचवलेल्या आहेत, म्हणजे फक्त पारंपरिक पद्धतीनं न घेता 360 अँगल ज्याला म्हणतो आपण तोही या ठिकाणी आलेला आहे. अशा पद्धतीनं एकंदरीत हा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नवीन दिशा देणारा असला तरी याचा आवाका मात्र विद्यार्थ्यांना आणि पाठ्यपुस्तकालाही झेपेल का, असा एक प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित होतो आहे. या ठिकाणी आम्हाला संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल शिक्षण विकास मंच, आदरणीय काळपांडे सर आणि सर्व टीमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. इतिहास, राज्यशास्त्रानंतर आपण भूगोलाकडे जातोय. मी आदरणीय पद्माकर हिरनाईक सर यांना विनंती करतो की त्यांनी भूगोल विषयाबाबत मांडणी करावी. आदरणीय पद्माकर सर. पद्माकर सर, कृपया आपली मांडणी करावी. त्यांना अनम्यूट करता येत नाही. म्यूट मध्ये आहेत. ठीक आहे. आपण दिनेश जोशी सर आहेत, अर्थशास्त्राचे. हॅलो. पद्माकर सर जॉईन झाले. हॅलो, आवाज येतोय माझा? येतोय का सर? हा, येतोय. आणि ओके. नमस्कार सर्वांना. या मसुद्याच्या वरती जी आपली बैठक आहे यामध्ये 2 विभाग आहेत. एक ते 8वी असा एक विभाग आहे आणि दुसरा 9वी 10वी असा एक विभाग आहे. तर सर्वप्रथम जी प्रकरणं आहेत, समजा मैत्री, भूगोलाशी, वृत्तांची दुनिया आहेत, ती नावं नक्कीच विद्यार्थ्यांना आवडतील अशी नावं त्या टॉपिकची दिलेली आहेत. त्यामुळे कुठेही असं नावांच्या बाबतीत, नावांमुळेच आपण पुढे पाठ कसा वाचावा किंवा अभ्यास करावा या गोष्टी नक्कीच त्या विद्यार्थ्यांना भावतील अशा प्रकारचं आहेत. त्यानंतर जाणू माहितीचा स्रोत किंवा शोधू आपले स्थान अशी काही नावं 7वीच्या प्रकरणांमध्ये सुद्धा आहेत, किंवा वेळेचे गणित, नागरीकरण, भूगोल अध्यापनाची साधनं, ह्या सगळ्या आवाकडे आपण पाहिल्यानंतर एक असं सहजपणे दिसून येतं की नक्कीच हा जो अभ्यास आहे या अभ्यासामध्ये जी गती आहेत, म्हणजे जर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकावरती भर देऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो मसुदा आहे किंवा अभ्यास होऊ घातलेला आहे तो फार समर्पक आहे असं एकंदर वाटतं आहे. मात्र अध्यापन तासिका यांचा मेळ घालण्याचा जर आपण प्रयत्न केला तर प्रात्यक्षिकावरती जास्त भर असल्यामुळे आपण एखादी संकल्पना शिकवण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो वेळ आणि मूल्यमापन यामध्ये मात्र थोडीशी गडबड दिसते आहे. कारण मूल्यमापनासाठी त्या मैत्री भूगोलाशी असेल तर त्याच्यावर आधारितच ज्या काही गोष्टी असतील ते शिकवण्यामध्येच अधिक भर जातो आणि मूल्यमापन करण्यामध्ये पुरेसा वेळ नाही आहे. तर यामध्ये कुठेतरी थोडंसं साधर्म्य असलं तर विद्यार्थ्यांना न्याय देता येऊ शकेल. 9वी 10वीच्या बाबतीत जर आपण विचार केला, 9वीमध्ये भौगोलिक स्थाननिश्चिती आहेत, त्यानंतर भारत स्थान विस्तार आहे, प्राकृतिक विभाग, या गोष्टी नक्की दिलेल्या आहेत. आणि मात्र 10वीवरती सगळ्यात महत्त्वाचा जो भर आहे तो सगळ्या
जी आपली संधारण, आता जलसंधारण असेल, वनसंधारण असेल, भूमिसंधारण असेल, पशुसंसाधनं असतील, या संधारण आणि त्यांची कशी म्हणजे कुमार अवस्थेतील मुलांना त्या ठिकाणी कशी काळजी घ्यावी याबाबतचं सुद्धा सखोल मार्गदर्शन यामध्ये आहेत. आणि या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की या नाविन्यपूर्ण मार्गदर्शनामध्ये 6वीच्या बाबतीत जर आपण थोडंसं अजून 6वी ते 8वीच्या घटकांकडे आपण थोडंसं पाहण्याचा प्रयत्न केला तर असं दिसून येईल की पाठ्यपुस्तकामध्ये प्रथम स्रोत आणि दुय्यम स्रोत आहेत, मात्र अध्यापनाची साधनं जी आहेत ती त्यामध्ये अजून त्या विद्यार्थ्यांना ॲटलॅस किंवा वेबसाईट एखादं पुस्तकसुद्धा असू शकतं आणि जास्तीत जास्त बरीचशी साधनं दिलेली आहेत, परंतु मुलांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ती साधनं कशी उपलब्ध होतील आणि प्राप्त साधनांमधून कसं शिकवतील यामध्ये उणीव दिसून येते आहे. आता वृत्तांची दुनिया जी आहेत यामध्ये मात्र नक्कीच असं आहे की नाट्यीकरणाचा भाग आणलेला आहे की हा भूगोल हा विषय रंजकतेने कसं शिकवावा या दृष्टीने हा प्रयत्न असल्यामुळे नाट्यीकरण किंवा ओळखा किंवा प्रश्नमंजुषा ह्या ज्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्यासुद्धा खूप चांगल्या आहेत. आता नकाशाची अंग या भागामध्ये प्रत्यक्ष नकाशा देऊन त्यावर आधारित नकाशा वाचन कसं करावं याचा एक नमुना देणं मात्र अपेक्षित आहे. म्हणजे नकाशा वाचन परंतु त्यामध्ये जुन्या काही पुस्तकांमध्ये सुद्धा नकाशा वाचन कसं करावं याचा एक आदर्श नमुना दिलेला होता. तसा नमुना दिला तर खूप बरं होऊ शकेल. मानवी वस्तीमध्ये मानवाच्या ज्या विविध वस्तींच्या संकल्पना आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना अगदी पहिल्या स्तरातून शिकवत असताना सुद्धा देत असताना विखुरलेली वस्ती आणि केंद्रित वस्ती, फक्त तिथे वस्ती म्हटलेल्या आहेत, या दोघांचा बोध होणं गरजेचं आहे. शिलावरण या विभागामध्ये शिलावर्ण असा एक चुकीचा शब्द त्यामध्ये दिसतो आहे. त्यानंतर भूरूप संकल्पना ज्या आहेत यामध्ये खेळ शोधा पाहू हा नाविन्यपूर्ण असं वाटतो. म्हणजे मनोरंजक पद्धतीने किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्याला घेता येईल किंवा त्या ॲक्टिव्हिटीज ज्या असतील त्यामध्ये भाग घेऊन आपण सुद्धा एखादं कौशल्य सादर करू शकतो, या बाबतीत होऊ शकतं. प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पना ज्या आहेत याचं वर्गीकरण करताना नकाशा वाचन, तक्ते, आलेख, आकृत्यांचं उपयोजन यामध्ये क्षेत्रभेद आहेत. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर आपण समवाय साधला तर खूपच चांगल्या गोष्टी त्याच्यातून दिसून येतील. 7वीच्या बाबतीमध्ये आर्द्रता जी आहेत ती संकल्पना त्याच आर्द्रतेच्या आधीच्या संकल्पना ज्या आहेत त्यासुद्धा विद्यार्थ्यांकडून स्पष्ट व्हायला हवेत. खडकाचे नमुने दिलेले आहेत आणि त्यावरती एक प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यावरती अदितीवर आधारित प्रश्न. त्या अदितीवर या शब्दाचा अर्थच काय अर्थबोध होत नाही आहेत. त्यानंतर ज्वालामुखीचा लाव्हा तिथे अग्निजन्य शब्द आलेला आहे, तिथे अग्निजन्य असं असायला हवं. जगाच्या आता नक्की आपल्याला असं दिसून येईल की निश्चितपणे भारताचा आराखडा आणि जगाचा आराखडा हा आपल्याकडे असायलाच हवा आणि त्याशिवाय आपल्याला शिकवता येऊ शकणार नाहीत. म्हणजे आराखडा आणि नकाशा वाचन हे आपले 2 घटक असायला हवेत. त्यानंतर 10वीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 10वीचं या ठिकाणी असं पहिल्यांदाच आपण पाहतो आहोत की नकाशा आलेखावरती असणारा जो प्रश्न आहे त्या आलेखामध्ये फक्त संगणकाशी संबंधित प्रश्न दिलेले आहेत, पण सर्वसामान्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक उपलब्ध होईलच असा भाग नाही आहेत. आणि म्हणूनच संगणकाच्या ऐवजी आलेख कागद हा आपल्याला शैक्षणिक अनुभूतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि आलेख कागदाच्या सहाय्याने आपण ही साधनं वापरल्यानंतर अगदी तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत. त्यानंतर नैसर्गिक पर्यावरणातील जैविक घटकांमध्ये उत्तर भारतातील नद्या दाखवलेल्या आहेत आणि त्यासाठी असं म्हटलं आहे की संपूर्ण भारतातील नद्या, जर एखाद्या उत्तर विभागातीलच जर उत्तर भारत दाखवायचं असेल तर उत्तर भारतातील नद्या दाखवणं. तिथं संसाधनामध्ये फक्त दगडी कोळसा घेतलेला आहे, इतर संसाधनांचा तिथे उपयोग यायला हवा. आणि पाणी हा घटक जो आहे नैसर्गिक संसाधनामध्ये पाणी हा संदर्भ आवश्यक आहे. त्यानंतर पाणी टंचाई किंवा पूरस्थिती पर्यंत नक्की पोचायला हव्यात आणि महापुरी संकल्पना मुलांपर्यंत जायला हवी.
ऊर्जा साधनांमध्ये पवन ऊर्जा, सौर ऊर्जा या नवीन नवीन असणाऱ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचायला हव्यात. त्यामध्ये थोडंसं कुठेतरी त्या गोष्टी आणि लोकसंख्या प्रकरणामध्ये जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा भारत हा देश आहे, हे कुठेतरी अधोरेखित व्हायला पाहिजे, जेणेकरून आपलं मानवी संसाधन आहेत पण गुणवत्तापूर्ण ते संसाधन कसं होईल या दृष्टीने विचार करायला हवा. बाकी एकंदर जर पुस्तकाचा आवाका पाहिला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यामध्ये चांगल्या आलेल्या आहेत की जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे की ज्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने किंवा गुगलवर सर्च करा किंवा ॲपचा वापर करा, बौद्धिक इंटेलिजंट ज्याला AI असं म्हटलं जातं, त्या आधारावरती काही प्रश्न शोधा किंवा त्यांची उत्तरं शोधा. ही शोधक वृत्ती जी आहेत, ही शोधक वृत्ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृत करण्यासाठी हा आराखडा अत्यंत महत्त्वाचा वाटतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण जातो अर्थशास्त्राकडे. आदरणीय दिनेश जोशी सर इथे आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सादरीकरण करावं. नमस्कार सर्वांना. इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना 9वी मध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच अर्थशास्त्र विषयाची त्यांना ओळख होणार आहे. तेव्हा मी बघितलं की आता जो मसुदा आहे तयार करण्यात आलेला, त्या मसुद्यामध्ये अनेक जी काही अभ्यासक्रमाची ध्येय निश्चित केलेली आहेत आणि त्याचबरोबर त्या अभ्यासक्रमाच्या ध्येयाला अनुसरून ज्या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणं अपेक्षित आहे इयत्ता 9वी आणि 10वीच्या शेवटी, त्या क्षमतांचा विचार केला आणि ते करिक्युलम गोल्स जर विचारात घेतले तर त्याप्रमाणे त्यांनी सिलेबस तयार केलेला आहे. तशा पद्धतीचा हा मसुदा असलेला मला जाणवला. परंतु आणखीन काही गोष्टी त्याच्यामध्ये काही आपल्याला समाविष्ट करता येतील अशा काही बाबी मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडणार आहे. आपण नवीन शैक्षणिक धोरणाचा जर विचार केला तर त्याच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक असं पण उद्दिष्ट आहे की आपल्या देशाला आर्थिक महासत्ता बनवावा आपण. आणि आर्थिक महासत्ता जर का देशाला बनवायचं असेल तर अर्थशास्त्रासारख्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना अधिक रुची निर्माण होईल, विद्यार्थ्यांना अधिक कृतीप्रवण करणारा असा सिलेबस अभ्यासक्रम हा इयत्ता 9वी आणि 10वीचा असायला पाहिजे. सध्याच्या या 9वी आणि 10वीच्या जर का विविध घटकांवरती आपण एक दृष्टिक्षेप टाकला, इयत्ता 9वीला एकूण 5 प्रकरणं आहेत आणि 10वीला सुद्धा एकूण 5 प्रकरणं आहेत. यामध्ये अर्थव्यवस्थेची ओळख, आर्थिक प्रणाली, अर्थव्यवस्थेतील उत्पादनाची क्षेत्रे, अर्थव्यवस्थेतील संघटित व असंघटित क्षेत्रे, प्राचीन भारताचा समृद्ध व्यापार, अशी 9वीसाठी 5 प्रकरणं आहेत. आणि त्यानंतर अर्थशास्त्रीय संकल्पना, आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याण, व्यापार आणि वाणिज्य, सहकार, भारतीय अर्थव्यवस्थेची महासत्तेकडे वाटचाल, अशी एकूण 5 10वीला प्रकरणं आहेत. परंतु याच्यामध्ये फारसा काही कृतीला वाव आहे असं मला वाटत नाही अध्यापन करत असताना. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा अध्ययन करत असताना अशा संकल्पनात्मक बाबी किंवा अशा सैद्धांतिक बाबी जर का अधिक असतील तर त्यांना त्याच्यामध्ये फारशी रुची निर्माण होणार नाही. माझ्या मते अर्थशास्त्र हा जगण्याचा विषय आहे. तर तो जगण्याचा विषय आहे तर दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थ्यांचा संबंध ज्या ज्या ठिकाणी अर्थशास्त्राशी येतो त्या त्या सगळ्या गोष्टी इयत्ता 9वीला आणि 10वीला अर्थशास्त्र विषयामध्ये असणं अपेक्षित आहे असं मला वाटतं. इयत्ता 10वीच्या एका ठिकाणी अर्थसाक्षरता हे कौशल्य देखील अपेक्षित आहे असं त्याच्यामध्ये आलंय एका ठिकाणी. तर ते अर्थसाक्षरतेशी संबंधित असलेले प्रकरण मात्र त्याच्यामध्ये मला काही जाणवलं नाही. माझ्या मते पैसा म्हणजे काय, वस्तू विनिमय पद्धती होती ती नेमकी काय होती, त्याच्यामधल्या अडचणी काय होत्या, आणि मग पैसा कसा आला, मग बँकिंग कसं आलं, आणि मग आज आपण गुगल पे, फोन पे पर्यंत जाऊन पोहोचलेलो आहोत. पैशाचं डिजिटलायझेशन झालंय आणि मग तिथं सुद्धा अर्थसाक्षरता या विषयामध्ये हे विषय येणं अपेक्षित होतं. परंतु हे विषय कुठंतरी या ठिकाणी आलेले नाहीत. आणि हे जर का विषय, बँकिंग सारखे विषय, पैशासारखे विषय जर का ह्या अर्थशास्त्रामध्ये 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण समाविष्ट केले तर मला वाटतं की ते अधिक रंजक होईल विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांचा तो आवडीचा विषय बनेल
आणि त्याच पद्धतीनं पुढे चालून सुद्धा विद्यार्थी अर्थशास्त्र या विषयाकडे वळतील असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून मी माझा एक ड्राफ्ट तयार केलेला आहे, तो मी आपल्यापर्यंत नक्की पोहोचवेन. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि मला माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल मी शिक्षण विकास मंचचे आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप आभार सर. सर्वच तज्ज्ञांनी अतिशय छान अशी अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. यानंतर आपण पुढचा जो भाग आहे तो फेसबुक लाईव्ह वर आपले काही व्ह्युअर्स आहेत, तर त्यांच्या शंका आपण घेणार आहोत. पण बऱ्याचशा शंकांपेक्षा सूचना आलेल्या आहेत. त्यातल्या मोजक्या सूचना ज्या आहेत त्या फक्त मी सांगतोय इथे. बाकी उरलेल्या सर्व ज्या कमेंट्स आहेत त्यांची नोंद नक्की घेतली जाणार आहे. त्यापैकी राजेश्वर कत्रे आहेत की ज्यांनी बऱ्याचशा सूचना दिलेल्या आहेत, अतिशय छान सूचना आहेत की विज्ञानाचा अभ्यासक्रम हा एनसीईआरटी प्रमाणे असावा असं ते म्हणतात. भूगोलामध्ये देखील त्यांनी जैविक शेतीबाबत माहिती असायला हवी अशी मांडणी केली आहे. त्याचबरोबर ज्ञानेश हातवर आहेत, तर त्यांनी बोलीभाषांचा समावेश हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये असावा, महाराष्ट्रातल्या सर्व बोलीभाषांचा समावेश अभ्यासक्रमात असावा असं त्यांनी मांडलेलं आहे. यानंतर जुईली मॅडम आहेत, त्यांनी इतिहासामध्ये उपयोजित इतिहास असावा असं म्हटलेलं आहे. अभयसिंग महाले म्हणतात की इंग्रजी विषयामध्ये ब्लॉग लेखन या पद्धतीचा समावेश व्हावा. प्रसाद तुपे सर आहेत, ते म्हणतात की दिव्यांगांसाठी विशेष शिक्षण असावं. त्याचबरोबर आदरणीय आपले भाऊ गवंडे साहेब यांनी देखील अर्थशास्त्राची ओळख ही अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमातून होईल का अशा एक प्रश्न विचारलेला आहे. आणि या बऱ्याचशा सूचना असल्या तरी एक प्रश्न आपल्याकडे आलेला आहे आदरणीय काकासाहेब वाळुंजकर यांच्याकडून. प्रश्न असा आहे की ह्या अभ्यासक्रमातून वैज्ञानिक वृत्ती, संशोधनाला प्रोत्साहन व ह्या सगळ्यांसाठी प्राधान्य देण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तर इथे बाकी विषयांवरचे तज्ज्ञ बोलतीलच, पण त्याचबरोबर माझ्याकडे विज्ञान असल्या कारणाने फक्त मी थोडक्यात त्याबद्दल सांगतो. आतापर्यंतच्या सर्वच अभ्यासक्रमांमध्ये वैज्ञानिक वृत्ती यावी म्हणून प्रयत्न केलेले होते, यामध्ये देखील आहेत. त्यातला विशेष उल्लेख मी करतो की 6वी ते 8वीचा जो अभ्यासक्रमाचा मसुदा आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे फक्त अध्यापन नाही तर त्या योग्य अभिरूप परिस्थिती निर्माण करणे असा उल्लेख केलाय. याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की दर्शक म्हणजे ज्याला आपण इंडिकेटर्स म्हणतो, तर त्या अध्ययन घटकामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नाटिका तयार करणे असे स्पष्ट सूचना या अध्ययन अनुभवांमध्ये दिल्यात. आणखी विशेष उल्लेख करेन मी संशोधनाला प्रोत्साहनामध्ये, की संशोधनामध्ये डेटा कलेक्शन जो असतो, माहिती मिळवणे ही अगदी प्राथमिक पायरी असते. तर त्यासाठी स्वतंत्र त्यांनी क्षमता दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अभ्यासक्रमामध्ये सद्यस्थितीतील अपुरी माहितीबद्दल विद्यार्थी प्रश्न विचारतो अशी एक क्षमता दिली आहे CG9 मध्ये. तर मला वाटतं ह्या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत ज्या निश्चितच संशोधनाला प्राधान्य देत आहेत. धन्यवाद. मी तज्ज्ञ किंवा इथे असलेले मान्यवर ह्यांना विनंती करतो की ज्या आता मी काही सूचना वाचलेल्या आहेत त्यापैकी कोणाला बोलायचं असेल तर कृपया तुम्ही व्यक्त व्हा. सर, गावंडे सरांनी जो प्रश्न विचारला की अर्थशास्त्राची ओळख या अभ्यासक्रमातून होईल का, तर नक्कीच या अभ्यासक्रमातून अर्थशास्त्राची ओळख होईल. पण पुढे चालून विद्यार्थ्यांनी हा विषय शिकावा या दृष्टिकोनातून त्यांना आवड निर्माण होईल किंवा नाही होईल याबाबत मला या अभ्यासक्रमावरून शंका वाटते सर. धन्यवाद सर. आणखी कोणत्या तज्ज्ञाला जर मत व्यक्त करायचं असेल तर कृपया अगदी 1-2 मिनिटात आपण करूया. तर बोलीभाषांचा उल्लेख केलाय आता एका सूचनेमध्ये. तर बोलीभाषांचा उल्लेख आहे अभ्यासक्रमामध्ये. सगळ्याच्या सगळ्या बोलीभाषा अभ्यासक्रमात येणं अवघड आहे, पण बोलीभाषांचा हे आहे 6वी 7वी मध्ये प्रथम भाषेच्या, म्हणजे बोलीभाषांचा परिचय देण्यात येईल. म्हणजे अभ्यासक्रमात तशा सूचना आहेत. धन्यवाद. ठीक आहे.
मला वाटतं आणखी इतर ज्या काही सूचना आलेल्या आहेत आपल्या FB वरती, तर त्यांची देखील नोंद आम्ही घेत आहोत आणि आम्ही प्रयत्न करू की या तुमचे प्रश्न, तुमच्या सूचना, तुमच्या शंका ह्या त्या तज्ज्ञांमार्फत आणि आमच्या शिक्षण विकास मंच मार्फत योग्य ठिकाणी पोहोचल्या जातील. आपण बराच काळ ह्या विषयावर इथे मंथन केलेलं आहे. यानंतर मी आदरणीय बसंती रॉय मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या कट्ट्याचा समारोप करावा. सर्वांना नमस्कार. आवाज ऐकू येतोय? हा, येतोय मॅडम. आजच्या या राज्यस्तरीय शिक्षण कट्ट्यावर गेले 1.5 तास आपण एक उत्तम प्रकारे चर्चा केली आणि ती म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक जो अभ्यासक्रम, राज्य शैक्षणिक अभ्यासक्रम आहे त्याच्या मसुद्यामध्ये काय त्रुटी आहेत, काय चांगल्या बाबी आहेत, त्याच्यावर सर्वांनी अत्यंत अभ्यासपूर्ण सादरीकरण केलं. सुरुवातीला आपल्या मार्गदर्शक काळपांडे सरांनी खूप आपल्याला स्पष्टता दिली की हा अभ्यासक्रम, मसुदा, त्याच्यानंतर आपले जे पाठ्यपुस्तकं, ह्या सर्वांचं एकमेकांशी कसं नातं आहे, तर याबद्दल आणखी स्पष्टता आपल्याला मिळाली. आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं थोडक्यात तर हा शिक्षण कट्टा जे प्रथमच ह्याच्यात येत आहेत, बरीच मंडळी नव्याने आली असतील, त्यांना थोडीशी कल्पना असावी की जवळजवळ 12-13 वर्षापूर्वी शिक्षण विकास मंच ने हा उपक्रम सुरू केला आणि हा उपक्रम असा होता की जे लोक शिक्षण प्रेमी आहे, ज्यांना शिक्षणाबद्दल आस्था आहे, त्यांनी अनौपचारिकपणे एकत्र यावं, गप्पा माराव्यात, चर्चा करावी, शैक्षणिक ज्या वेगवेगळ्या गोष्टी, घडामोडी आजूबाजूला होत आहेत त्याची दखल घ्यावी, चर्चा करावी. आणि असा हा कट्टा हळूहळू छानपैकी वाढत गेला. आज राज्यस्तरीय ह्याच्यासाठी ठेवला की आपण समक्ष भेटणं इतक्या ठिकाणाहून, इतक्या दूरदूरच्या लोकांना शक्य नाही आणि त्यामुळे आपण या कट्ट्यावर आजचा जो विषय घेतला होता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातला, तर मी इथे मुद्दाम उल्लेख करेन की आपल्या ज्या मध्ये मध्ये चर्चा, मीटिंग्स होत असतात त्याच्यात गणपुले सरांनी हा विषय मांडला होता की हा अभ्यासक्रम मसुदा आलेला आहे आणि आपल्याला याच्यावरती काय करता येईल. वास्तविक काळपांडे सरांनी पण सांगितलं की 1 महिन्यापूर्वी, जवळजवळ 1 महिन्यापूर्वी 27-28 तारखेला हा मसुदा प्रसिद्ध झालेला होता. बऱ्याच जणांनी तो वाचला, बऱ्याच जणांनी त्याच्यावर विचार केला असेल, काही मंडळी त्याच्यावर लिहित असतील, पण आपल्याला सगळ्यांमध्ये त्याबद्दलची एक अवेअरनेस आणावा या दृष्टीने ज्यांनी तयारी केली असेल त्यांची तयारी, त्यांच्या सूचना आपण एकत्रितपणे पाठवू आणि बाकीच्या मंडळींना पण थोडी या सगळ्या गोष्टींची, ज्यांनी माहिती नसेल, वाचलं नसेल, त्यांना याची चांगली कल्पना यावी, हा एक उद्देश यामागे होता. त्यामुळे थोडा वेळ जास्त मिळाला असता तर चांगलं झालं असतं, पण आता आपण हा मसुदा वाचला, सगळ्यांनी, बऱ्याच जणांनी नजरेखालनं घातला. जवळजवळ 20 विषय त्यांनी ह्याच्यात कव्हर केलेले आहेत आणि या 20 विषयांपैकी आपण आज घेतले होते ते फक्त ठळक 8च विषय घेतले होते. मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र. याच्यात ज्या मंडळींनी त्यांचा दीर्घ अनुभव आणि अभ्यास या विषयाचा याची जोडणी दिल्यामुळे या सर्व सूचना आणि चर्चेला एक, मला वाटतं, विशेष एक खोली आलेली होती. संपदा जोशी, स्वाती ताडफळे, अचला मचाडो, अजित तिजोरे, शशिकांत पाटील, तुषार म्हात्रे, भाऊराव उमाटे, राहुल प्रभू, पद्माकर जोशी आणि दिनेश जोशी, या सर्व मंडळींनी अतिशय तपशीलवार या सूचना केल्या आणि सर्वानुमते एक जाणवलं की हा अभ्यासक्रम अतिशय काळजीपूर्वक बनवला गेलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जी ध्येय किंवा ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या की विद्यार्थी असे घडायला पाहिजेत आणि त्यासाठी जो अभ्यासक्रम असायला पाहिजे त्याच्याशी त्याला पूर्णपणे न्याय या मसुद्यामध्ये दिसतो आहे आपल्याला, असं बऱ्याच जणांच्या सांगण्यात आलं. वास्तविक एक महत्वाची गोष्ट मला नेहमी जाणवली, अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात राहून बऱ्याचदा मला असं जाणवतं की शिक्षक
हे आणि विद्यार्थी हे पाठ्यपुस्तक हे जणू काय एकमेव साधन आहे या दृष्टीने त्याच्याकडे बघतात. म्हणजे विद्यार्थी शिकताना आणि शिक्षकांनी शिकवताना पाठ्यपुस्तक एकमेव गोष्ट आपल्याला आहे हाताची. तर या दृष्टीने इथे जाणवतं असं की पाठ्यपुस्तकाच्या आधीचा जो टप्पा आहे अभ्यासक्रम, त्याच्यात नेमकी उद्दिष्ट काय सांगितले, त्याच्यात कुठल्या अध्ययन क्षमता सांगितल्या, त्याच्यात कुठले अनुभव द्यावे तो घटक शिकवताना, त्याचं मूल्यमापन कसं करावं, ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या फारशा शिक्षकांनी पाहिलेल्याच नसतात. अनेक शिक्षकांशी बोलताना असं जाणवतं. त्यामुळे ह्या संदर्भात मला असं महत्वाचं वाटतं की शिक्षकांनी पाठ्यपुस्तकाबरोबरच या अभ्यासक्रमाचा अभ्यास केला पाहिजे, त्याचे संदर्भ नीट तपासले पाहिजेत आणि आपल्या अध्यापनाला एक व्यवस्थित दिशा त्यामुळे मिळेल. हे मला वाटतं की अधिक चांगलं प्रभावी होऊ शकेल शिकवणं. तर हे गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने बीएडचा जो अभ्यासक्रम आहे त्या बीएडच्या अभ्यासक्रमात जे सेवापूर्व प्रशिक्षण असतं, आता तो 4 वर्षाचा कोर्स केलेला आहे, तर बीएडच्या अध्यापनात सुद्धा याचा अत्यंत सखोल भाग त्याच्यामध्ये येणं आवश्यक आहे. कारण होऊ घातलेल्या भावी शिक्षकांना सुद्धा या गोष्टींची माहिती चांगल्या प्रकारे होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. अनेक खूप नवीन मुद्दे पण आलेले आहेत आणि या दृष्टीने आज महाराष्ट्रातल्या 2 कोटी विद्यार्थी आहेत आपल्याकडे, 1 लाख शाळा प्राथमिक आहेत, 20,000 आपल्याकडे माध्यमिक शाळा, एवढा प्रचंड आवाका आहे. आणि हा अभ्यासक्रम या मुलांपर्यंत पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून जेव्हा जाईल तेव्हा नक्कीच असं वाटतं की ज्या अपेक्षा व्यक्त केल्या की भावी काळातल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे, हे आपल्याला त्यांना घडवायचं आहे, ह्या सगळ्या अपेक्षा या अभ्यासक्रमामुळे मला वाटतं पूर्ण होऊ शकतील. अर्थात या सगळ्यांची प्राथमिक जबाबदारी मला प्रामुख्याने शिक्षकांची वाटते आणि शिक्षकांच्या मध्ये ही संपूर्ण बदल झाला तरच मला वाटतं अभ्यासक्रमाला ते अतिशय चांगला न्याय देतील आणि आपली उद्दिष्ट सफल होऊ शकतील. माधव सूर्यवंशी सरांनी फार चांगल्या रीतीने हे संपूर्ण आयोजन केलं आणि आमचे सगळे जे कोर ग्रुपचे मेंबर्स त्यांनी पण त्याच्यात खूप चांगल्या प्रकारचं आयोजनामध्ये पूर्ण कोऑपरेशन केलं. आपले शिक्षण विकास मंचाचे योगेश कुदळे आहेत, अजित तिजोरे आहेत, तुषार म्हात्रे आहेत, या सगळ्या गोष्टी सगळ्यांशी समन्वय साधणं आणि आजचा हा कार्यक्रम घडवून आणला, हे याबद्दल खरोखर आपण सर्वजण त्यांचे आभार मानतो. आणि खूप चांगल्या प्रकारे आजची ही चर्चा झालेली आहे, लाभदायक झाली आहे, खूप शिकायला मिळालं, एक नवीन दृष्टी मिळाली आणि अधिक जाण निर्माण झाली असं मला नक्की वाटतं. हे आजच्या कट्ट्याचं फलित आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर या कट्ट्याचे औपचारिक आभार यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या शिक्षण विभागाचे योगेश कुदळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना सप्रेम नमस्कार. योगेश कुदळे. शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं आज आपण शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा 2025 या विषयावरती जो शिक्षण गट आयोजित केला होता, खरं तर जे तज्ज्ञ आज आपल्याला लाभले होते त्या विषयामध्ये बोलणारे, मग मराठी असेल, इंग्रजी असेल, सोशल सायन्सेसचे विषय असतील, विज्ञान असेल, या सगळ्या विषयांवरती ज्या तज्ज्ञांनी आपली मतं व्यक्त केली ते अत्यंत अभ्यासू आणि मार्गदर्शक अशी मतं त्यांनी आपल्यासमोर व्यक्त केलेली आहेत. म्हणजे मसुद्यामध्ये काय असावं, काय असू नये, काय गोष्टी रिपीट झालेल्या आहेत त्या कमी कराव्यात, याबद्दलची देखील त्यांनी मतं ठामपणे मांडली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आपल्याला ज्या लाभलेल्या होत्या, संपदा जोशी, स्वाती ताडफळे, अचला मचाडो, अजित तिजोरे, शशिकला पाटील, भाऊसाहेब उमाटे, राहुल प्रभू, पद्माकर हिरनायक, दिनेश जोशी, त्याचबरोबर या कट्ट्याचा समारोप ज्यांनी केला बसंती रॉय मॅम आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर वसंत काळपांडे सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आजच्या या कट्ट्याचं सूत्रसंचालन ज्यांनी केलं तुषार म्हात्रे सर, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपल्या सूचना ज्या काही असतील, जे कोणी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती असतील, त्यांनी त्या ग्रुपवरती सूचना दिल्या तरी चालतील तो ड्राफ्ट पुढे पाठवण्यासाठी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. एक मिनिट मी बोलतोय.
यामध्ये दोन उल्लेख मुद्दाम करू इच्छितो. ही जी ऑनलाईनची जी व्यवस्था पूर्ण सांभाळलेली आहे ती यशवंतराव चव्हाण सेंटरची जी टीम आहे, माननीय सतीश पवारजी आणि त्यांची टीम, सौरभ, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण सेंटरचे व्यवस्थापक मंडळ आणि पदाधिकारी यांनी सुद्धा यामध्ये खूप मोठी मोलाची मदत केली. त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांच्या अनुमतीने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.